नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण ॲक्च्युअल इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया 2023-24 याला सुरुवात करूया. तर तुम्हाला समोर कंटेंट दिसतंय, सर्वेचा कंटेंट. आपण चॅप्टर्स पाहून घेऊया. बघा, पहिला स्टेट ऑफ द इकॉनॉमी स्टडी ॲज शी गोज. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक ओव्हरऑल सांगितलं आहे की जगामध्ये काय घडलं, भारतामध्ये त्या अनुषंगाने काय झालं, मग आपली इकॉनॉमी कशी स्टेबल होते, त्या अँगलने त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे. पुढच्या केसमध्ये काय तुमचं मॉनिटरी मॅनेजमेंट सांगितलं की तुम्ही मॉनिटरी रिलेटेड जे काय आपण चॅप्टर स्टडी करतो तेच तुम्हाला याच्यामध्ये थोडंफार स्टडी करायचं आहे. याच्यानंतर प्राइजेस आणि इन्फ्लेशन म्हणजे ज्या वस्तूंची किमती आहेत आणि महागाई या संदर्भात सांगितले की आपण कशा प्रकारे ते महागाई कंट्रोल केलेली आहे. नंतर एक्सटर्नल सेक्टर म्हणजे काय, तर आपला व्यापार वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला याचा अभ्यास करायचा. व्यापार, आपलं चालू खातं, भांडवली खातं, या सगळ्या गोष्टी. तर नंतर पुढचं आहे ते म्हणजे MSME, सॉरी मीडियम टर्म आउटलुक म्हणजे काय, तर एक आपलं मध्यवधी धोरण असतं बघा. तर त्या अँगलने आपल्याला सगळं ग्रोथ स्ट्रॅटेजी स्टडी करायची. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज म्हणजे काय, पर्यावरण, सॉरी हवामान बदल आणि आपल्याला ऊर्जा संदर्भात आपण काही गोष्टी केलेल्या आहेत. आपण कुठल्या प्रकारे क्लायमेट चेंज फेस करत आहोत, आपण त्याला कसं टॅकल करत आहोत, त्या संदर्भात त्याच्यामध्ये प्रोव्हिजन दिलं. त्यानंतर सोशल सेक्टर म्हणजे सामाजिक क्षेत्र. त्याच्यामध्ये मग आपण वेगवेगळे सामाजिक क्षेत्र, मग शिक्षण असेल, महिला असतील, आरोग्य, असे वेगवेगळे सेक्टर असतात. त्याच्यामध्ये आपण काय कामगिरी केली. नंतर एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट म्हणजे रोजगार आणि कौशल्य विकास यांच्या संदर्भात आपण काय काम केलंय. नंतर महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शेती. तर शेती आपल्याला माहिती आहे, आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला जवळपास 25-26 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा चॅप्टर तो म्हणजे इंडस्ट्री. याच्यावर देखील आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे आपल्याला इंडस्ट्री अर्थात उद्योग याच्याविषयी देखील स्टडी करायचं आहे. सर्व्हिस आणि उद्योग आपण शक्यतो एकत्र स्टडी करतो, म्हणजे उद्योग झाल्यानंतर आपण सर्व्हिसेस स्टडी करतो. त्याच्यामुळे हा देखील चॅप्टर तुम्ही याला लिंक करू शकता. इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात मेन्समध्ये. त्याच्यामुळे हा देखील चॅप्टर आपल्यासाठी महत्त्वाचा असेल. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज अँड इंडिया. भारतात मग क्लायमेट चेंजसाठी काय केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी, राईट. तर असं सगळं ओव्हरऑल चॅप्टर गोष्टी होत्या. शेवटचा चॅप्टर क्लायमेट चेंजचा काही जास्त महत्त्वाचा नाही आहे, तो प्रिलिमला जास्त महत्त्वाचा असतो. तर महत्त्वाचे चॅप्टर कुठल्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणाल तर मग ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, सर्व्हिसेस, इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि ट्रेड, एक्सटर्नल रिलेशन म्हणजे काय, सॉरी एक्सटर्नल सेक्टर म्हणजे काय, तर तुमचं ट्रेड वगैरे. तर हे चॅप्टर तुम्ही चांगले करायचे आहेत. आपण घेताना सगळेच घेणार आहेत, कारण कसं उद्या प्रश्न कशातून येईल सांगता येत नाही, राईट. त्याच्यामुळे आपण सगळेच ओव्हरऑल सगळंच कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. आता बघा, एक एक चॅप्टर स्टडी करण्यापूर्वी आपण सगळ्यात पहिल्यांदा एक थोडक्यात आढावा घेऊया आपल्या पूर्ण इकॉनॉमीचा. मागच्या वर्षी नेमकं काय झालं, मागचे काही वर्ष आपण नेमकं कशी प्रगती केली. तर तुम्हाला इथे वेगवेगळे ग्राफ दिसत असतील बघा. हे ग्राफ खूप महत्त्वाचे आहेत. मग तुम्हाला ट्रेंड लक्षात येईल की भारताची इकॉनॉमी कुठं चालली, म्हणजे ओव्हरऑल आपलं GDP कसा कुठं चालला आहे, आपलं डेफिसिट कुठं चाललं आहे, म्हणजे आपली तूट कुठं आहे, आपलं मग परकीय चलन साठा कसा आहे, म्हणजे फॉरेक्स रिझर्व कसे आहेत. त्याच्यानंतर मग आपलं सर्व्हिस सेक्टर म्हणजे आपले सेवा क्षेत्र कसं ग्रो होत आहे. नंतर आपलं औद्योगिक क्षेत्र कसं ग्रो होत आहे, शेती कशी ग्रो होते, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये स्नॅपशॉट दिला आहे. ॲटलिस्ट तुम्हाला हा जो चार्ट माहीत असेल ना, तुम्हाला थोडाफार ट्रेंड लक्षात येईल की आपल्या इकॉनॉमीमध्ये ट्रेंड कसा आहे. म्हणजे इकॉनॉमीमध्ये झालं तर झालं, तर त्याच्यानंतर आपण कशी उभारी घेतली ते तुम्हाला याच्यामध्ये थोडक्यात दिसून येईल. तर बघा, मी तुम्हाला एक एक चार्ट दाखवतो. हे पुढं कुठे ना कुठे तुम्हाला येईलच, पण जस्ट तुम्हाला एक माहीत पाहिजे. आता बघा, फिजिकल डिफिशिटचा जर आपण विचार केला तर तो आपला कमी कमी होत चाललाय. कमी कमी होत चाललाय असं आपण असं का म्हणतोय, तर आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये आपला फिजिकल डेफिसिट खूप वाढला होता. कारण का, तर आपल्याला खूप साऱ्या कल्याणकारी गोष्टी आणाव्या लागल्या होत्या. तुला माहीत असतील, मग गरीब कल्याण, असे भरपूर सारे, आत्मनिर्भर भारत, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आपण आणल्या. आणि त्याच्यामुळे आपली फिजिकल डेफिसिट खूप वाढली होती. सरकारला खर्च करणं एक प्रकारचं मॉरल ऑब्लिगेशन होतं. कारण महागाई आली होती, सॉरी महागाई म्हणण्यापेक्षा पण मंदी आली होती असं म्हणू. आणि त्याच्यामुळे मग इकॉनॉमीला पुन्हा आपल्या रुळावर आणण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो, राईट. तर या सगळ्या गोष्टी आपण बेसिकमध्ये पाहिलेल्या आहेत, जस्ट मी तुम्हाला एक सांगतोय. आणि मग तो आपला डेफिसिट खूप वाढला होता. आणि मग डेफिसिट आपण आता काय करतोय, हळूहळू कमी कमी करत चाललोय, राईट. तर तुम्हाला दिसत असेल हा ट्रेंड, बघा ट्रेंड तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की डेफिसिट कसा कसा आपला कमी होत चाललाय. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं डेफिसिट म्हणजे तुमचे काय, हे तुमची वित्तीय तूट.
ही काय तुमची फिजिकल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट लक्षात ठेवा. नंतर पुढचं तुमचं फॉरेन एक्सचेंज रिझर्व. आता फॉरेन एक्सचेंज रिझर्व म्हणजे काय, परकीय चलन साठा. राईट. परकीय चलन साठा जर आपण विचार केला तर आपला बऱ्यापैकी वाढलाय बघा. म्हणजे एक आपल्याला माहिती आहे 1991 साली आपलं चलन साठा राहिलं, सॉरी, एक काळ असा होता की आपल्याला फक्त एक आठवड्यापुरतं आपलं चलन साठा राहिला होता 1991 साली. त्याच्यानंतर आपण LPG रिफॉर्म केले आणि मग आपला सध्या परकीय चलन साठा खूप चांगला स्ट्रॉंग आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की 2020-21 साली किती होता, तर तो अराउंड बघा $577 बिलियन होता. बिलियन डॉलर बरं का. आणि आता तो वाढत वाढत बघा कुठपर्यंत गेलाय, $654 बिलियन. राईट. म्हणजे 2024 मध्ये म्हटलं तर $654 बिलियन. नंतर 22-23 मध्ये म्हणाल तर $563 बिलियन. तर ॲटलिस्ट तुम्ही एक राऊंड फिगर तुम्ही लक्षात ठेवा की 650च्या आसपास आहे. तो किती आहे, $650 बिलियन आसपास आहे. राऊंड फिगर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढचं बघा, तुम्हाला GDP ग्रोथ सांगितली. आता GDP ग्रोथ आपण जी मोजतो ती कॉन्स्टंट प्राईजला मोजतो. ठीक आहे, स्थिर किमतीला मोजतो. तर GDP ग्रोथ बघा कोविडच्या काळामुळे काय झालं, आपला GDP ग्रोथ निगेटिव्हमध्ये गेला, किती -6.6. हे तुम्हाला माहित पाहिजे. आता हे आकडे पाठ करून ठेवा की 20-21 मध्ये किती होता, तर -6.6. कारण का कोविडमुळं तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी काय झाल्या. नंतर 21-22 मध्ये ते किती झाला, 9.7. आपण एक खूप मोठी उभारी घेतली. म्हणून आपण म्हणतो ना की आपण व्ही शेप रिकव्हरी केली. व्ही शेप म्हणजे का, तुम्ही खड्ड्यात गेले मग तुमची इकॉनॉमी ढासळली पूर्ण आणि तुम्ही पुन्हा उभारी घेतली, म्हणजे आपण व्ही शेप रिकव्हरी. बघा आपण इकॉनॉमिक्स आपल्या पहिल्या बेसिक चॅप्टरसाठी केला होता. ज्यांनी कुणी बॅच केली असेल त्यांना सगळ्यांना माहित असेल की आपण बेसिकमध्ये स्टडी केले की सगळ्या रिकव्हरीचे वेगवेगळे टाईप्स असतात. व्ही शेप रिकव्हरी, यू शेप रिकव्हरी, जे असे वेगवेगळे टाईप्स आहेत आपण. आणि याच्यावर MPSCने प्रश्न देखील विचारलाय की कोविड नंतर आपण कशा प्रकारची रिकव्हरी केली, तर व्ही शेप रिकव्हरी केली. बघा तुम्हाला दिसत असेल आपण -6.6 म्हणजे बघा आधी किती होता आपला 3.7, आपण खड्ड्यात आलो आणि आपण पुन्हा वर आलो. आला की नाही तुम्हाला व्ही शेप रिकव्हरी. राईट. तर आपण -6.6 वरनं 9.7 वर गेलो कधी, 21-22 मध्ये. नंतर 22-23 मध्ये आपल्याला थोडीशी पुन्हा कमी झाली. किती झाली ती, तर ग्रोथ रेट 7%. आणि 23-24 मध्ये किती आहे, 8.2%. तर असे तुम्हाला वेगवेगळे याच्यामध्ये दिसतील GDPचा ग्रोथ रेट. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं GDP ग्रोथ रेट. त्यानंतर आपण पुढे जाते म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरचे GVAचे ग्रोथ रेट, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशनचे ग्रोथ रेट. आपण बघा सेक्टरसाठी आपण GVA वापरतो आणि पूर्ण इकॉनॉमीसाठी आपण GDP वापरतो. सेक्टरसाठी GVA कारण का आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन किती केलेली आहे, राईट, मूल्यवर्धन किती केलं, एकूण मूल्यवर्धन किती केलंय, आपण त्याला ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो. आणि या सगळ्या गोष्टी GVA म्हणजे काय, ते सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी राष्ट्रीय उत्पन्न अर्थात नॅशनल इन्कमच्या चॅप्टरमध्ये स्टडी केले. त्याच्यामुळे आपण त्या पुन्हा पुन्हा बेसिक स्टडी या ठिकाणी करत बसणार नाहीये. तुम्हाला माहिती असेल आपण अजून करूया. आणि ज्यांना कोणाला अजून कन्फ्युजन होत असेल त्यांनी ते चॅप्टर पुन्हा एकदा वाचा, पुन्हा एकदा लेक्चर पाहू शकता. तर बघा आपली इंडस्ट्रीच्या बाबतीत सांगायचं झालं तर 20-21 मध्ये ती होती निगेटिव्हमध्ये -3.3. ठीक आहे, 20-21 मध्ये. कारण का त्यावेळेस कोविड होता ना, बघा ना तुम्ही इथे चेक करू शकता. बघा इथं कोविड होता त्याच्यामुळे काय होतं ना, ते निगेटिव्हमध्ये होता. नंतर आपण हळूहळू आपल्याला माहिती इंडस्ट्री खूप ग्रो झाली, तो 10.3% वर गेला 21-22 साली. नंतर पुन्हा कमी झाला 4.1%. आणि पुन्हा वाढलाय 9.5%. म्हणजे तो प्लसमध्येच आहे. मायनसमध्ये होता तो कोविडच्या काळामध्ये, पण सध्या तो प्लसमध्येच आहे. नंतर शेतीच्या बाबतीमध्ये बघा, शेतीच्या बाबतीमध्ये सांगायचं गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे आपली इंडस्ट्री कुणी तारली होती कोविडच्या काळामध्ये, ती शेतीने तारली होती. त्यावेळेस बघा बाकी सगळे निगेटिव्हमध्ये असताना शेती एकमेव असं सेक्टर होतं जे की पॉझिटिव्हमध्ये होतं. इव्हन आपलं सर्व्हिस सेक्टर देखील आपलं निगेटिव्हमध्ये होतं. बघा जे की सध्या आपल्या GDP मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन कोण होतं, सर्व्हिस सेक्टरचं आहे. तरी देखील आपलं सर्व्हिस सेक्टर कोविडच्या काळामध्ये निगेटिव्हमध्ये होतं. म्हणजे किती बघा -7.8 होतं. पण शेती हा एकमेव सेक्टर होतं जे की कोविडच्या काळामध्ये देखील +% ग्रोथ त्यांनी मेंटेन केलेली आहे. राईट. पण त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याची ग्रोथ रेट पुन्हा थोडीशी फ्लक्च्युएट झालेली असते. म्हणजे 20-21 मध्ये ते 3% झाली, नंतर पुन्हा 3.5% झाली आणि नंतर ती पुन्हा 1.4% दिली 2024 मध्ये. आता आपण सर्व्हिसचं पाहूया. सर्व्हिस बघा कोविड-19 मध्ये -7.8 म्हणजे निगेटिव्हमध्ये गेली. पुढच्या वर्षी ती उभारी घेतली 8.4% झाली. त्याच्या पुढच्या वर्षी थोडीशी अजून वाढली 9.1% आणि 24 मध्ये ती 7.6% झालेली आहे. तर हे तुम्ही ॲटलिस्ट तुम्हाला एक ट्रेंड लक्षात राहू द्या. आकडे लक्षात राहिले तर बेटरच आहे.
पण ॲटलिस्ट एक ट्रेंड लक्षात असेल ना, तर तुम्हाला काही क्वेश्चनमध्ये इलिमिनेशन करायला थोडाफार फायदा होऊ शकतो. तर हा तुमचा ओव्हरऑल इकॉनॉमीचा स्नॅपशॉट होता, की ओव्हरऑल आपल्या इकॉनॉमीने कसं ग्रो केलंय, कशा प्रकारे उभारी घेतली, कशा प्रकारे आपण पुनर्प्राप्ती झाली, रिकव्हरी केली, हे थोडक्यात तुम्हाला या स्नॅपशॉटमध्ये समजून येतं. ठीक आहे, हे तुमच्या माइंडमध्ये फिट करून ठेवा स्नॅपशॉट, जेणेकरून असा काही प्रश्न आला तर तुम्हाला थोडंसं लॉजिक त्याच्यावर लावता येऊ शकतं. आता आपण पहिल्या चॅप्टरकडे जाऊया. तर पहिल्या चॅप्टर जो आहे ना, तुम्हाला याच्यामध्ये कंटेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे. आता एक्झामच्या अँगलने हा चॅप्टर एवढा काही महत्त्वाचा नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना, त्या मी जसं जसं येईल तसं तुम्हाला सांगत जाईल. पण तुम्हाला थोडक्यात आढावा घ्यायचा की कोविड नंतर आपण कसं उभारी घेतली, राईट? तर बघा चॅप्टरचं नावच आहे की स्टडी ॲज शी ग्रोथ. स्टडी म्हणजे काय, स्थिर. शी म्हणजे काय, त्यांनी इकॉनॉमीला शी शब्द वापरलाय. आता तुमचं ग्रामर तेवढं बेसिक पक्का असेल, मी आशा करतो. तर इकॉनॉमीला आपण शी म्हणतो ना, ती अर्थव्यवस्था, राईट? तर इकॉनॉमी कशी आपली स्टडी आहे, राईट? आणि स्टडी आपण मेंटेन केलेले आपले मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर तेवढे आपले स्ट्रॉंग आहेत. आपण म्हणतो ना की जगामध्ये किती उलथापालथ झाली तरी भारताची इकॉनॉमी ढासळच का नाही? आपण त्याचं कारण का, तर आपले मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर खूप स्ट्रॉंग आहेत. चायनासारखी इकॉनॉमी हे एक्सपोर्टवर डिपेंड आहे, राईट? पण आपली इकॉनॉमी कशी ना, आपली डोमेस्टिक ड्रिवन इकॉनॉमी. आपण बाहेरच्या जास्त डिपेंड नाही राहत. आपली जास्तीत जास्त मागणी ही अंतर्गत मागणी असते. ठीक आहे, तर लक्षात घ्या आपले मॅक्रो इकॉनॉमिक्स इंडिकेटर्स हे खूप स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला जास्त बाहेरच्या इकॉनॉमीचा जास्त आपल्यावर जास्त परिणाम होत नाही. तर त्याच्यामध्ये बघा आता काय सांगितलंय की कोविडच्या काळामध्ये काय झालं, आपण जे काही लॉकडाऊन आलं, त्याच्यानंतर ब्रेकडाऊन, सगळं इकॉनॉमिक स्लोडाऊन झालं, त्या ठिकाणी आपण थोडंसं बॅलन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. कसा बॅलन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न केला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पायाभूत सुविधावर चांगला खर्च केला. पायाभूत सुविधा खर्च करणं म्हणजे एक प्रकारचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असते, हे तुम्हाला माहिती आहे. आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कधी ना कधी त्याचा परतावा देतेच, राईट? तर आपण पायाभूत सुविधावर चांगला खर्च केला आहे. नंतर आपण काही व्यवसाय उपक्रम राबवलेत. त्याच्यानंतर आपलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आपण चांगलं मेंटेन केलं. आणि आपलं आत्मनिर्भर भारत अभियान, असे वेगवेगळे प्रोग्राम आपण राबवल्यामुळे आपली इकॉनॉमी कुठे ना कुठे स्थिर राहिली. आता जे तुम्ही वाचायचे बरं का, हे तुम्हाला म्हणजे मी समजावून सांगतोय, हे पाठ करत बसू नका. हे तुम्हाला शक्यतो विचारणार नाही एक्झाममध्ये. जर तुम्हाला कंटेक्स्ट माहीत पाहिजे, कारण आपल्याला सर्वे स्टडी करायचे ना, त्याला पूर्ण बेसिक ॲटलिस्ट त्याचा कंटेक्स्ट माहीत पाहिजे. तर तुम्हाला बाकीचे फॅक्ट्स लक्षात ठेवायला इझी होऊन जाईल. तर तुम्ही नुसता फॅक्ट्स वाचल्या तर कधी ते तुम्हाला असं थोडंसं अवघड जाईल. तर जर कंटेक्स्ट माहीत असेल ना, तर थोडंसं इझी होऊन जातं, राईट? आता जगामध्ये भरपूर साऱ्या अडचणी आहेत, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगायचं झालं तर जो पुरवठा साखळी असते ना, पुरवठा साखळी म्हणजे काय, सप्लाय चेन, त्याच्यामध्ये भरपूर व्यत्यय आला. आपल्याला माहिती आहे कोविड-19मुळे रिस्ट्रिक्शन आले, ट्रॅव्हलिंगवर म्हणा, एक्सपोर्टर म्हणा. त्याच्यामुळे सप्लाय चेनमध्ये प्रॉब्लेम झाले. सप्लाय चेन म्हणजे काय, मागणी आणि पुरवठा ही जी पूर्ण सगळी साखळी असते ना, त्याला आपण थोडक्यात सप्लाय चेन म्हणतो. एकदम तुम्हाला मी सिंपल भाषेमध्ये सांगतोय, राईट? आता साधं एक्झाम्पल घ्या. चायनामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत. आणि चायनामध्येच आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठा कोविड आलता, म्हणजे कोविडचा उगमच तिथं झालाय. मग चायनामधल्याच फॅक्टरी बंद कराव्या लागल्या, तिथले रिस्ट्रिक्शन आले, आपण पण रिस्ट्रिक्शन लावलं. त्याच्यामुळं चायना ही जगातली खूप मोठी मॅन्युफॅक्चरिंग हे म्हणू शकतो आपण, हब आहे. तिथं जर अशी जर कंडिशन निर्माण झाली असेल तर जगामध्ये त्या वस्तू पोहोचणारच नाही. म्हणजे काय, थोडक्यामध्ये त्या डिस्ट्रप्शन आलं कशामध्ये, मागणी आणि पुरवठा ही जी ओव्हरऑल चेन आहे, सप्लाय साईड आणि ओव्हरऑल चेन, त्याच्यामध्ये व्यत्यय आला. त्याच्यानंतर मग मध्ये मध्ये आपल्याला माहिती आहे मान्सून देखील आपल्याकडे अनियमित आहे. याच्यामुळे काय झालं, देशामध्ये चलनवाढ निर्माण झाली. चलनवाढ जर निर्माण झाली, आपण काय केलं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रशासकीय धोरणे असतील, आर्थिक धोरणं असतील, म्हणजे फिजिकल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी, अशा वेगवेगळ्या उपायांनी आपण त्याच्यावर काय केलं, नियंत्रण आणलं. त्याच्यानंतर आपण केंद्र आणि राज्यांचे जे काही बॅलन्स असतो तो बॅलन्स सुधारला, वित्तीय ताळेबंद सुधारला, राईट? त्याच्यानंतर आपण पब्लिक एक्सपेंडिचर वाढवलंय, म्हणजे सार्वजनिक गुंतवणूक वाढवली. आणि आपण टॅक्स म्हणतो ना, आपण कर अनुपालन, म्हणजे वित्त म्हणतो ना, शिस्त लावली एक प्रकारचे, अनुपालन म्हणजे टॅक्स मेंटेन केला एक प्रकारचा. त्याच्यानंतर गेल्या 3 वर्षामध्ये म्हणजे कोविड झाल्यापासून आपण वी शेप रिकव्हरी केली. बघा 3 वर्षात पुनरुत्थान पावली. पुनरुत्थान म्हणजे काय, आपण रिकव्हरी केली, कशा प्रकारची वी शेप रिकव्हरी केली. आणि त्याच्यामुळे 2024 फायनान्शियल इयर 2024 म्हणजे वित्तीय वर्ष 2024मध्ये वास्तविक GDP हे 2020च्या तुलनेमध्ये 20% जास्त होती.
म्हणजे 2020 मध्ये जर आपण कम्पेअर केलं ह्या 2 वर्षामध्ये, राईट, तर 2020च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये आपला जो वास्तविक GDP म्हणजे रिअल GDP जो आहे तो किती टक्के जास्त होता? 20% जास्त होता. आपली ग्रोथ इन्क्लुझिव्ह झाली, बेरोजगारी कमी झाली, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आपण त्याला बहुआयामी दारिद्र्य म्हणतो तो कमी झालं, आणि आपला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढला, श्रमशक्ती सहभाग आपला वाढलेला आहे. राईट, म्हणजे या ठिकाणी बघा आपण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह सांगतोय. आपण कुठे इकॉनॉमीला आपल्या इकॉनॉमीला नावानं ठेवले की आपण कुठंतरी गंडलोय असं नाही. आपण सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा केल्या, आपण पुन्हा रुळावर आणली इकॉनॉमी असं थोडक्यात सांगितलंय. आता बघा याच्यामध्ये ग्लोबल इकॉनॉमिक सिनारिओ काय होता. आता एक्झामच्या अँगलने हा काय जास्त महत्वाचा नाही, पण तुम्हाला जगाचं माहित पाहिजे की जग कुठं चाललंय ना आपण कुठं चाललंय. याचा थोडासा कलर चेंज करतो, हा, म्हणजे कसं दोन्ही सेम कलर नाही होणार. तर बघा जगाची परिस्थिती कशी होती. जगामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेने 2023 मध्ये किती वाढ नोंदवली, तर 3.2%. म्हणजे 2022च्या तुलनेत थोडीशी कमी होती. म्हणजे 22च्या तुलनेमध्ये 23 मध्ये काय झाली, जगाची जी वाढ आहे लक्षात घ्या ती कमी झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर जर जगाची आपण जर फिस्कल डेफिसिट चेक केला तर तो फिस्कल डेफिसिट पण त्यांनी त्या ठिकाणी दिला आकडेवारी. तर मागील वर्षाच्या तुलनेत 1.6%ने वाढली. राईट, म्हणजे फिस्कल डेफिसिट जगाचा वाढलाय. त्याच्यानंतर जर आपण FDIचा विचार केला म्हणजे काय, थेट परकीय गुंतवणुकीचा विचार केला, तर 22च्या तुलनेमध्ये तो घटलाय, म्हणजे हा थोडासा कमी झालाय. आता हे जगाच्या अर्थव्यवस्थेचे आपण ही वेगवेगळे ट्रेंड पाहतोय, त्याचे थोडेफार स्टॅट्स पाहतोय की जगामध्ये काय झालं, की GDP थोडीशी 22च्या तुलनेमध्ये कमी वाढ झाली. त्याच्यानंतर आपली जी फिस्कल डेफिसिट थोडीशी वाढली, की FDI कमी झाला. राईट, जगामध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम होते म्हणजे काय, आपल्याकडं जगामध्ये इन्फ्लेशन होतं, त्याच्यानंतर जिओ पॉलिटिकल प्रॉब्लेम होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे युक्रेन रशिया असे भरपूर युद्ध, बऱ्याच ठिकाणी युद्ध झाले. नंतर वेगवेगळ्या कंट्रीजने काय केलं, वेगवेगळ्या कंट्रीजवर असे वेगवेगळे रिस्ट्रिक्शन लावले, त्याच्यानंतर कर्ज घेतलं. हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही जगाचे सांगितले. ग्लोबल इकॉनॉमिक सिनारिओ तुम्हाला मी थोडक्यात समजावून सांगितलं. त्याच्यानंतर आता इंडिकेटर्स ऑफ रेझिलियंट इंडियन इकॉनॉमी. आता भारतीय अर्थव्यवस्था रेझिलियंट का राहील, त्याचे वैशिष्ट्य काय, तर त्यांनी थोडक्यात सांगितलं बघा. तर 2024 मध्ये भारताचा वास्तविक GDP 8.2%ने वाढला. वास्तविक GDP म्हणजे काय, रिअल GDP. राईट, रिअल GDP आणि नॉमिनल GDP मधला फरक तुम्हाला मी ऑलरेडी बेसिकमध्ये सांगितलाय. तर हा किती टक्क्याने वाढला, 8.2%ने वाढला. राईट, आणि तो कशामुळे शक्य झाला, तर स्थिर ग्राहक मागणी. आपली इकॉनॉमी जी आहे ना, बाहेरच्या लोकांवर अवलंबून नाही, आपल्यामध्येच आपण कन्झम्पशन करतो, त्याच्यामध्येच आपली इकॉनॉमी बऱ्यापैकी स्ट्रॉंग राहते. राईट, आपण स्थिर ग्राहक मागणी, आपली ग्राहकांची मागणी काही कमी नाही होत, आपली पॉप्युलेशन तेवढी, त्याच्यामुळे आपली मागणी कमी नाही होत, आणि त्याच्यामुळे आपली इकॉनॉमी ही डोमेस्टिक ड्रिव्हन आहे, लक्षात घ्या. आणि गुंतवणुकीमधील सुधारणा, आपल्याकडे गुंतवणूक झालेली आहे, सरकारने असेल, त्याच्यानंतर खाजगी लोकांनी असेल, बाहेरच्या लोकांनी असेल, यांनी गुंतवणूक केली. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टीमुळे आपली जी वास्तविक GDP आहे तो 8.2%ने वाढला. ही खूप महत्वाची फॅक्ट आहे, ही पाठ करून ठेवा. मला वाटलं असतं इथं साईडला होतं IMP. राईट, रिअल GDP 8.2%. आणि मी मुद्दाम काय केलं नाही, हा PDF मध्ये फॉन्ट थोडासा मोठा वापरलाय, त्याच्यामुळे ह्या PDF ची साईज थोडीशी मोठी झालेली तुम्हाला दिसेल. तुम्हाला मागाशी मी जसं स्टार्टिंगला सांगितलं होतं इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये की आपले PDF तुम्हाला कदाचित थोडीशी मोठी वाटू शकते, पण ते ॲक्च्युली आहे फक्त 101 पानाची, आणि त्याच्यामध्ये देखील एक्झामच्या अँगलने विचार केला तर हार्डली 51 पानं आपल्या कामाची आहेत. ठीक आहे, तुम्ही त्यांना अजून मायक्रो केलं तर अजून ते 25 पानं कमी होतील. राईट, त्याच्यामुळे ज्या फॅक्ट्स तुम्हाला मी महत्त्वाचे सांगतोय ना, तुम्ही त्या ठिकाणी साईटला लिहू शकता लेक्चर चालू असताना. तर वास्तविक GDP आपला 8.2%ने वाढला. कारण वगैरे पाठ करायचे करत नाही, फक्त फॅक्ट लक्षात ठेवा, कारण तुम्हाला लक्षात राहून जातील. त्याच्यानंतर बघा ही फॅक्ट खूप महत्वाची आहे. 2024 मध्ये आता हे बघा हे शॉर्टकट वापरलेत. FY24 म्हणजे काय, फिस्कल इयर 2024 त्या फायनान्शियल इयर 2024, म्हणजे वित्तीय वर्ष 2024 मध्ये कृषी, उद्योग आणि सेवा यांच्या GVA मध्ये किती टक्के वाटा होता. ठीक आहे, कृषी क्षेत्रांच्या GVA मध्ये म्हणजे GDP मध्ये असणारा वाटा किती, असं तुम्हाला विचारलं ते फॅक्ट पाठ करून ठेवा. कृषी क्षेत्राचा किती आहे, 17.5%, जवळपास 17.7%. उद्योगाचा किती आहे, 27.6%. आणि सेवाचा किती आहे, 24.7%. आता हे देखील आकडेवारी पाठ कशी करायची याची ट्रिक तुम्हाला मी ऑलरेडी आपले जे कोर लेक्चर झाले GS4चे त्याच्यामध्ये सांगितलंय. राईट, तुम्ही ते ट्रिक बघा की हे आपण हे आकडेवारी कशी पाठ करू शकतो, याची ट्रिक ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली. आता पुन्हा या ठिकाणी मी ते रिपीट करत नाही. तर बघा कृषी, उद्योग आणि सेवा यांचा, राईट,
ओव्हरऑल GVA मध्ये किती टक्के वाटा आहे, तर हे राऊंड फिगर तुम्ही लक्षात ठेवू शकता. 17-26 आणि राऊंड फिगर इकडे 55 असं काहीतरी करत आहे तुम्हाला. 17-26-55 राऊंड फिगरमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर एक्झॅक्ट म्हटलं तरी पाठ करून द्या. 17.7, 27.6, 54.7, राईट. त्यानंतर 23 मध्ये काय झालं, निर्यातीच्या वाढीमध्ये किंचित घट झाली, म्हणजे जी आपली एक्सपोर्ट ग्रोथ होती ना ती थोडीशी कमी झाली असताना म्हणायचं. ठीक आहे. पण यातली सगळ्यात महत्त्वाची कुठली ही खूप महत्त्वाची की वाटा किती होता हा वेगवेगळ्या सेक्टरची, ही महत्त्वाची. आता पुढचं बघा, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी सेफगार्ड्स ग्रोथ, राईट. म्हणजे आपली इकॉनॉमी कशी आहे, हे मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर आपले स्ट्रॉंग असल्यामुळे ते आपल्याकडे स्टॅबिलिटी आहे आणि त्याच्यामुळे आपली ग्रोथ काय झाली, मेंटेन राहिलेली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची वाढ मेंटेन राहिलेली आहे कशामुळे, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटीमुळे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, वित्तीय तूट किती झाली, तर मागच्या वर्षी 23 मध्ये ती होती 6.4%, 24 मध्ये किती झाली 5.6%. आणि ऑलरेडी हे फॅक्ट आपण वर्षच्या 8 मध्ये पाहिली होती बघा. बरं म्हणून म्हटलं तुम्हाला किती पाठ करून ठेवा. 6.4%ची किती झाली ती 5.6%, म्हणजे 2000 इथं 23 आहे, इथं 2024 आहे, इथं 2022 आहे आणि इकडे 2021 आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही असं हे करू शकता. ठीक आहे. तर बघा 23च्या तुलनेमध्ये 24 मध्ये किती झाली, 6.4%वरनं 5.6% झाली. ही फॅक्ट पाठ करून ठेवा, राईट. तुम्ही वरचे चार्ट जरी पाठ केलं तुमचं ते सफिशियंट होऊन जाईल. पण हे महत्त्वाचे फॅक्ट पण सांगतो, हे पाठ करून ठेवा की आपली फिजिकल डिफिसिट किती कमी झालाय. त्याच्यानंतर केंद्र सरकारची जी महसुली प्राप्ती होते त्याच्यामध्ये किती टक्के वाढ झाली, तिथे 14.5% वाढ झाली. म्हणजे महसूल प्राप्ती आपली वाढली, ही एक महत्त्वाची फॅक्ट आहे. पण ही खूप वरची खूप महत्त्वाची की FD म्हणजे फिजिकल डेफिसिट, FD म्हणजे फिजिकल डेफिसिट. त्याच्यानंतर आपला भांडवली खर्च किती टक्के होता, तर किती लाख कोटी होता. तर तो तुम्हाला भांडवली खर्च वगैरे विचारणार नाही, हे एवढं बारीक तुम्हाला विचारणार नाही. पण तुम्हाला ॲटलिस्ट टक्केवारी माहीत पाहिजे की आपला भांडवली खर्च वाढलाय बा, राईट. भांडवली खर्च आपला वाढलेला जवळपास 28.2% वाढलाय. त्यामुळे भांडवली खर्च किती वाढला हे पाठ करत बसू नका, फक्त तो वाढला एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खत आणि अन्नधान्याच्या उत्पादनातील अनुदानामध्ये घट झाल्यामुळे आपल्या अनुदानावरचा खर्च कमी झालाय. म्हणजे खतावरचा आणि अनुदानावरचा जो खर्च आहे, अन्नधान्याच्या अनुदानावरचा तो खर्च आपला कमी झालाय, राईट. त्याच्यामुळे तुम्ही जसे वर लक्षात ठेवा, एवढ्या एक्झामच्या अंगाने जास्त महत्त्वाचा नाही तो. त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी बघा, इथे SGP झालं ना, याला SNP करा. SNP तुम्हाला माहिती ही रेटिंग एजन्सी असतात बघा. आपण ऑलरेडी कॅपिटल मार्केट नावाचा चॅप्टर आहे आपल्याला बुकमध्ये बघा, आणि आपल्या बॅचमध्ये आपण कव्हर केलाय. तर हे रेटिंग एजन्सी असतात का, त्या काय करतात, जगामधल्या वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांना रेटिंग देतात. आणि ह्या SNPने काय केलं, 13 वर्षांमध्ये त्यांनी भारतासाठी एक गुड न्यूज आणली. त्यांनी बघा, त्यांनी भारताला रेटिंग त्यांनी काय केलं ते माहिती आहे का, त्यांनी भारताला रेटिंग त्यांना स्थिर केलं होतं. आता त्या स्थिरवरनं त्यांनी आपल्याला सकारात्मक केलंय. सकारात्मक केलं ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी आपला दर्जा वाढवलाय, लक्षात ठेवा. एवढं 13 वर्ष त्यांनी आपल्याला स्थिर ह्या कॅटेगरीमध्येच ठेवलं होतं. आता तो चेंज करून अपग्रेड करून आपल्याला काय केलंय, सकारात्मक केलंय, राईट. सकारात्मक हा क्रायटेरियामध्ये त्यांनी आपल्याला आणून ठेवलंय. SNP ही जी ग्लोबल रेटिंग एजन्सी आहे त्यांनी, लक्षात ठेवा. ठीक आहे. मे 2024 मध्ये ही महत्त्वाची फॅक्ट आहे आपल्यासाठी. ठीक आहे, याला मी INP म्हणेन. त्याच्यानंतर आपला महागाई दर बघा, किरकोळ महागाई दर, राईट. तर किरकोळ म्हणजे रिटेल इन्फ्लेशन रेट जो आहे तो किती टक्के होता आधी, तो 6.7% होता. महागाई दर पाठ करून ठेवा ओव्हरऑल, तो 6.7% होता. तो कमी होऊन झाला 5.4%, कारण त्यांनी 2023च्या मेमध्येच असा एक महागाईचा प्रश्न विचारला होता. तो विचारला होता ॲक्च्युली दुसऱ्या अँगलने, पण एक ओव्हरऑल तुम्हाला महागाईचा दर माहीत पाहिजे की कमी झालाय. मागच्या वर्षी 6.7% होता, म्हणजे 24मध्ये झालाय तो किती, तो झाला 5.4%, राईट. त्याच्यानंतर भारताचा सेवानिवृत्तीमध्ये नवीन उच्चांक नोंदवला गेलाय. म्हणजे भारताची जी सर्व्हिस सेक्टरची एक्सपोर्ट आहे त्याची व्हॅल्यू किती मागच्या वर्षी 24मध्ये, तर ती $341.4 बिलियन, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बाह्य कर्ज GDPचे किती टक्के होतं, 18.7% होतं 2024च्या अखेरीस. हे देखील विचारू शकतं की भारताचं बाह्य कर्ज GDPच्या किती टक्के होतं, तर ते होतं 18.6%. याला मी डबल टिक मार्क करतो. ठीक आहे. खूप महत्त्वाचं असं मी त्याला INP म्हणतोय.
त्याच्याशी थोडंसं कमी महत्त्वाचं असेल त्याला डबल टिक म्हणूया. त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आता इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, आपण सर्वसमावेशक विकास हे ऑलरेडी आपण सगळीकडे लेक्चरमध्ये स्टडी केलंय. आता आपण काय केलंय, आपला दृष्टिकोन बदललाय. आता हे पाठ नका करत बसू की आपण आपला दृष्टिकोन कसा बदललाय, आपण इनपुट आधारित दृष्टिकोनावर आपण शिफ्ट झालोय. आपण आता परिणाम आधारित, राईट, म्हणजे आपण परिणामांची चर्चा करतो. आपण इनपुटपेक्षा आपल्याला त्याचे परिणाम काय होतील, आपण जे काही पावले उचलणार आहे कल्याणासाठी त्याचा परिणाम काय होणार याच्यावर जास्त आपण फोकस करतोय. आपलं मेन फोकस काय की मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे धोरण, हे आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर महिलांचा श्रमशक्ती सहभाग म्हणजे काय, वुमनचा लेबर फोर्समधला जो पार्टिसिपेशन रेट आहे तो वाढला आहे, लक्षात ठेवा. 17-18 तो होता 23.3%, 22-30 ते किती झाला आहे, 30-37% झाला आहे. ही खूप महत्त्वाची अचिव्हमेंट आहे. आधी किती होता, 30.3%, आणि 5 वर्षामध्ये बघा ना, 18-5-23 म्हणजे 5 वर्षामध्ये तो 37% झाला आहे. म्हणजे जवळपास 7 जवळपास 14 ते 15 म्हणजे राऊंड फिगर आपण 15% पकडू, 15%ची वाढ झाली त्याच्यामध्ये. आणि नीती आयोगाने काय सांगितलंय की 15-16 ते 22-20 या कालावधीमध्ये आपले मल्टीडायमेन्शनल पॉवर्टीमध्ये खूप मोठी घट घडून आणली. हे ऑलरेडी आपण मल्टीडायमेन्शनल पॉवर्टीच्या टॉपिकमध्ये ऑलरेडी डिटेलमध्ये पाहिले की नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार आपण मल्टीडायमेन्शनल पॉवर्टीमध्ये किती टक्क्यांनी घट केली किंवा किती कोटी जनता आपण दारिद्र्याच्या बाहेर काढलेली, हे ऑलरेडी आपण तिकडे घेतलेलं आहे, तुम्हाला माहीत असेल. हे एक देखील महत्त्वाची फॅक्ट आहे आपल्यासाठी, राईट. त्याच्यानंतर आपला जो पर व्यक्ती मासिक उपभोग खर्च होता तो 11-12च्या तुलनेमध्ये शहरी ग्रामीण भागामध्ये वाढला आहे. ठीक आहे, हे एवढं काही महत्त्वाचं नाही. आता पुढचे आगामी संभवित म्हणजे आउटलुक बघा. तर याच्यामध्ये आपण थोडंसं काही गोष्टी महत्त्वाच्या चेक करूया. आता आर्थिक व्यवस्था जी आपल्याला आहे, आपली अर्थव्यवस्था जी आहे ते कोविड-19 सावरली. ठीक आहे, आणि 24मध्ये आपला जो रिअल GDP होता तो 20च्या तुलनेमध्ये किती टक्क्यांनी जास्त आहे, 20% जास्त आहे. एलईडी फॅक्ट आपण वर पाहिलेली आहे. आता IMFने असं सांगितलंय की जगाच्या अर्थव्यवस्था 2024मध्ये 3.2% वाढेल. ठीक आहे, जगाच्या बाबतीत म्हटलं, भारताच्या बाबतीत नाही बरं का. जगाच्या अर्थव्यवस्था 3.2% वाढेल. ठीक, ही पण एवढी काही महत्त्वाची फॅक्ट नाही, कारण आपल्याला ग्लोबल इकॉनॉमीशी MPSC शक्यतो जास्त प्रश्न नाही विचार, हे जास्त तुम्हाला माहिती असू द्या IMFने काय म्हणले. त्याच्यानंतर 24मध्ये प्रॉब्लेम काय की जगामध्ये अजूनही सगळीकडं काही ना कुठं जिओ पॉलिटिकल प्रॉब्लेम चालूच आहेत. त्याच्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. आपल्याला माहिती रशिया युक्रेनची युद्ध सुरू झाल्यामुळे भारतामध्ये काही गोष्टींच्या किमती वाढल्या होत्या, राईट. तसं तुम्हाला माहिती असेल की तेल असेल, राईट, सारख्या गहू असेल, अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतील. तर कच्च्या मालाची किमती वाढू शकतात. चलनवाढीचा दबाव म्हणजे आपल्याकडे इन्फ्लेशन वाढू शकतं, असं त्यांनी थोडक्यात सांगितलं की असं होऊ शकतं बुवा. आउटलुक दिलं ना, म्हणजे थोडक्यात आगामी संभाव्यता काय, फ्युचरमध्ये काय होऊ शकतं. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की 2024मध्ये जगामध्ये भले अनिश्चितता असेल पण भारतामध्ये जे विकास घटक आहेत त्यांनी मात्र एक आपल्याला पाठिंबा दिला आपली इकॉनॉमी स्टेबल ठेवण्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की 2024मध्ये भारताचा वास्तविक GDP 6.5 ते 7% दरम्यान राहील. ही खूप महत्त्वाची फॅक्ट आहे. त्यांनी आपलं आउटलुक काय सांगितलंय की 2024मध्ये भारताचा रिअल GDP किती टक्के राहील, 6.5 ते 7% राहील, एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. खूप महत्त्वाची फॅक्ट आहे याच्यामध्ये, म्हणजे IMF म्हणूया आपण. नंतर पुढचे आता ग्लोबल इकॉनॉमिक सिनेरिओ, जागतिक आर्थिक परिस्थिती. तर 23मध्ये ही ऑलरेडी आपण वर पाहिली होती की जगाची GDP ग्रोथ किती, 3.2%. हे ऑलरेडी आपण पाहिलं. जगासमोर आव्हान काय आहेत, पहिली गोष्ट म्हणजे इन्फ्लेशन रेट. त्याच्यानंतर जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे सगळीकडे, जसं की रशिया युक्रेन युद्ध असेल, इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध असेल, अमेरिका चायना प्रॉब्लेम असतील. नंतर सीमावर्ती निर्बंध म्हणजे काय, वेगवेगळ्या कंट्रीतून वेगवेगळ्या कंट्रीवर लागले रिस्ट्रिक्शन. नंतर उच्च कर्ज म्हणजे कर्ज कंट्री घेत असते वेगवेगळ्या ठिकाणावरनं. आणि प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये मंदवाढ, म्हणजे ज्या डेव्हलप कंट्री आहेत त्यांची म्हणावी तेवढी इकॉनॉमिक ग्रोथ झाली का नाही, ते हार्डली 2 ते 3% ग्रो होत आहेत, राईट. तो एक प्रॉब्लेम आहे. हे जगासमोरील आव्हान आहेत, लक्षात ठेवा, राईट. नंतर राजकोषीय स्थिती कशी आहे, म्हणजे फिजिकल कंडिशन कशी आहे बघा. तर एकूण जगाची वित्तीय तूट जी आहे ना ती वाढली, 1.6%ने वाढली. म्हणजे जगामध्ये वित्तीय तूट वाढलेली ओव्हरऑल आपण जगाचा ॲव्हरेज विचार केला तर. नंतर महसुलात घट झाली आणि खर्च स्थिर राहिले, म्हणजे महसूल घटलाय, म्हणजे तो त्यांना भेटतो ना इन्कम रेव्हेन्यूच्या स्वरूपात, तो कमी झालाय पण खर्च स्थिर तसाच राहिलाय. त्याच्यानंतर जागतिक कर्ज GDPच्या 93.2% पर्यंत वाढलं असं त्यांनी सांगितलंय. असं सगळं झाल्यामुळे काय झालं, एक तर महसूल कमी झालाय,
आणि खर्च मात्र कॉन्स्टंट राहिला आहे. त्याच्यामुळे कर्ज टू GDP रेशो हा जो आहे ना तो 93.2% वाढला आहे. नंतर FDIचं बघू, FDIची त्यांनी काय सांगितलंय 2022च्या तुलनेमध्ये त्याच्यामध्ये देखील घट झाली, म्हणजे हा थोडक्यात निगेटिव्ह आहे असं तुम्ही समजू शकता. घट झाली त्याच्यामध्ये थोडक्यात त्यांना म्हणायचं. आता जगाच्या समोर काय प्रॉब्लेम आहे, मगाशी तुम्हाला वर सांगितलं की इन्फ्लेशन रेट जास्त आहे, म्हणजे महागाईचा दर जास्त आहे. आणि महागाईचा दर जास्त असल्यामुळे काय झालं, बऱ्याचशा डेव्हलप कंट्रीमधल्या ज्या सेंट्रल बँका असतात, मध्यवर्ती बँका असतात, जसं की RBI, जसे भारताच्या RBI, तसं डेव्हलप कंट्रीमधल्या बँकांनी त्यांचा जो इन्फ्लेशन रेट त्यांचा जो इंटरेस्ट रेट असतो, म्हणजे व्याजदर असतो, तो उच्च ठेवला आहे. राईट. त्याचं कारण का, इन्फ्लेशन जास्त असल्यामुळे तो रेट कमी नाही करू शकत, कारण रेट जर कमी झाला तर मग कर्ज स्वस्त होईल, मग अजून महागाई वाढेल. ऑलरेडी आपण इन्फ्लेशन चॅप्टरमध्ये पाहिले, त्यामुळे त्यांनी तो व्याजदर जास्त ठेवला. आता प्रादेशिक फरक काय झाला, म्हणजे काय रिजनल जर आपण जर चेक केला फरक, तर अमेरिकेमध्ये सातत्यपूर्ण वाढ नोंदवली, म्हणजे त्यांची GDP थोडक्यात ग्रो झाली. आणि युरोपमध्ये आर्थिक सक्रियता मात्र मंदावली, तिकडे थोडासा अजून प्रॉब्लेम चालू आहे. अमेरिकेत थोडीशी थोडंफार सुधारली, तर युरोपमध्ये थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. याचं प्रमुख कारण काय, पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं स्ट्रक्चरल इश्यूज, नंतर जिओ पॉलिटिकल प्रॉब्लेम, म्हणजे रशिया युक्रेनचा प्रॉब्लेम असेल, तर मग फिस्कल पॉलिसी, या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या काय पाठ नका करत बसू, जास्त मला मी कंटेक्ट सांगतो की जगामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे. आता भारताचं बघा, भारताचं आपल्याला पाठ करायचं आहे की भारताची इकॉनॉमी कशी रेझिलियंट आहे. राईट. भले जगामध्ये प्रॉब्लेम असतील, पण भारताचा GDP किती टक्क्याने वाढला, तर 8.2%. हे पाठ करून ठेवा, ऑलरेडी आपण वर झालंय. काही गोष्टी पुन्हा पुन्हा रिटोल म्हटलं ना, की हा जो भारताचा इकॉनॉमिक सर्वे ना, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी रिपीट होतात, आणि त्याच्यामुळे तो आहे ना थोडासा फापट पसारा मेन सर्वेमध्ये खूप जास्त झाला असता. म्हणून तुम्हाला मी काय करतो, त्याच्या देखील नोट्स पडून थोडंसं आपण हे सेपरेट शिकवतोय, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी रिवाईज करणं इझी होऊन जावं. आणि तुम्ही लेक्चर करता करता जर नोट्स काढले ना, तर तुमच्या नोट्स अजून मायक्रो होतील, तुम्हाला रिवाईज करायला हार्डली एका तासात रिवाईज होतील, अशा त्या मायक्रो नोट्स होऊन जातील. त्याच्यानंतर पुरवठाच्या बाजूने बघा, आपला 11-12ची किंमत पातळीवर एकूण ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन काय झाले, तर ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन GV आपला 7.2% वाढला. ठीक आहे. त्याच्यानंतर स्थिर किमतीवर आपलं निव्वळ कर महसूल किती टक्क्याने वाढला, या ठिकाणी थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे. तर बघा, हे 16.19, हे 19.1% करा. राईट. तर आपला जो कर महसूल आहे, म्हणजे काय, निव्वळ कर महसूल, नेट टॅक्सेस, स्थिर किमतीवर, नेट टॅक्सेस ॲट करंट प्राईस, जो नेट टॅक्सेस ॲट कॉन्स्टंट प्राईस आपली कुठली, 11-12, कारण आपला तो बेसेर आहे. तो कॉन्स्टंट प्राईस 11-12 यानुसार आपला नेट टॅक्सेस किती टक्क्याने वाढले, तर 19.1% वाढले. त्याच्यानंतर पुढं काय, क्षेत्रीय, आता क्षेत्रीय वाढ तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की शेतीचं किती 17.60, इंडस्ट्रीचं किती 27.6, आणि सर्व्हिसचं किती 54.7, म्हणजे हे गोष्ट रिपीट झाली बघा पुन्हा. आता शेतीमध्ये प्रॉब्लेम काय झाला, शेतीमध्ये कशामुळं GVचं बघा तुम्हाला दिसतंय थोडासा कमी झाला आहे, तर तो अनिश्चित हवामान आणि अनिश्चित मान्सून याच्यामुळं थोडासा तो कमी झाला. आपण वर बघा, तुम्हाला मी चार्ट दाखवले ते स्नॅपशॉटमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की ॲग्रीचा जो GV आहे तो कमी झाला आहे. त्याचं कारण का, तर ह्या दोन गोष्टी बघा तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर याचं तुम्हाला ऑलरेडी वर सांगितलं होतं की रिपीट झाले. तर उद्योगाचा बघा, उद्योगाचा जो GV आहे, उद्योगाचा GA वाढला. राईट. तर इथे ना जीच्या हे थोडंसं 9.9% करा, हे थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. तर उत्पादन क्षेत्राचा GVA जो आहे ना, तर 9.9%ने वाढला. राईट. आता याचं कारण काय, तर आपली देशांतर्गत मागणी स्थिर आहे आणि कच्च्या मालाची किमती घटल्या होत्या, याच्यामुळे ह्या काय झालेला वाढला आहे. तुम्हाला इनकेस जर कारण विचारत माहीत असू द्या, कच्च्या मालाची किमती घटल्या आणि मागणी कशी स्थिर होती. सेवा क्षेत्राचं बघा, सेवा क्षेत्राचं जो आहे, तर आपल्याकडे माहिती आहे की GST आलेला आहे 2017मध्ये. GST आणि ई वे बिल असतात बघा, ई-वे बिल याच्यामध्ये देखील वाढ झाली, आणि याच्यामुळे GSTचं प्रमाण वाढलेलं आहे, GSTचं कलेक्शन, GST संकलन वाढलेलं आहे. त्याच्यानंतर आपले जे बाकीचे सेक्टर, त्याच्यामुळे मग व्यापार आहे, सर्व्हिस सेक्टर, हे सगळे सब सेक्टर्स आहेत बघा. सर्व्हिसमध्ये सब सेक्टर कुठले, व्यापार, वाहतूक, नंतर स्थावर मालमत्ता, याने देखील प्रकारची रिकव्हरी केली. त्याच्यानंतर GCC म्हणजे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर, यांचं देखील प्रमाण भारतामध्ये वाढलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे प्रायव्हेट कन्झम्पशन वाढलं आहे. हे सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे झालेल्या आहेत. त्याच्यानंतर कॅपिटल फॉर्मेशन,
कॅपिटल फॉर्मेशनमध्ये बघा स्थिर भांडवल निर्मिती झाली का, हो आपल्याकडे ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन जे आहे ना ते खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि आपण त्याला GFCF म्हणतो, राईट, ग्रॉस फिक्स कॅपिटल फॉर्मेशन. हा इकॉनॉमी ग्रो होण्यासाठी खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण तुमचं देशामध्ये जर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वाढली तर ती तुमची इकॉनॉमी लॉंग टर्ममध्ये ग्रो करते. तुम्हाला माहिती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, ज्याला तुम्हाला फ्युचरमध्ये काही ना काही परतावा भेटणार आहे. जसं तुम्ही एखादी मशीन खरेदी केली, मशीनच्या मार्फत तुम्ही काही वस्तू तयार करू शकता, त्याच्याद्वारे तुम्हाला इन्कम भेटू शकतं, राईट. म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये त्याच्यामध्ये काही ना काही इन्कम भेटणार आहे, बरोबर. तर आपला ग्रॉस फिक्स कॅपिटल फॉर्मेशन रेट हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचे प्रायव्हेट कॅपेक्स. प्रायव्हेट कॅपेक्स म्हणजे काय, खाजगी भांडवल खर्च. आता भारताचा सध्याचा जो प्रायव्हेट कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ना तो सध्या वाढीची चाकरते, म्हणजे थोडासा तो वाढत आहे. आणि त्याला अजून हातभार कोणी लावलाय तर सरकार देखील खर्च करते. कारण प्रायव्हेट सेक्टर कधी खर्च करतं, जर का सरकारने खर्च केला, म्हणजे पब्लिक सेक्टरने खर्च जर केला तर प्रायव्हेट काय सेक्टर काय करतं, त्यांचा बघून हे तिकडे खर्च करते की चला सरकार खर्च करते पण आपण खर्च करायला हरकत नाही, ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर खाजगी ज्या नॉन फायनान्शियल कंपनी आहेत त्यांच्या ग्रॉस फिक्स कॅपिटल फॉर्मेशन रेटमध्ये 19.8% निवड झाली. हे पाठ करू नका, जे तुम्हाला एक बरोबर एक एक वाचल्यासारखं करा, म्हणजे कसं तुम्हाला एक अंदाज येईल की ट्रेंड कसा चालू आहे इकॉनॉमीमध्ये, राईट. ट्रेंड लक्षात येण्यासाठी आपण ह्या गोष्टी अभ्यास करतोय. त्याच्यानंतर हाऊस होल्ड. आता भांडवल निर्मितीमध्ये घरगुती क्षेत्राचा देखील वाटा महत्त्वाचा, कारण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट फक्त लक्षात घ्या कंपन्याच नाही करत, घरगुती म्हणजे हाऊस होल्ड पण करतात ना. तर 2013 नंतर 2023 सर्वाधिक निवासी स्थावर मालमत्ता विक्री नोंदवण्यात आली, म्हणजे हाऊस होल्ड देखील याच्यामध्ये चांगला हातभार लावते. हे झालं कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये असलेला रोल, कंपन्या म्हणा हाऊस होल्ड म्हणा यांचा रोल. नंतर क्रेडिट म्हणजे कर्ज वितरण. आता कर्ज कशासाठी वितरण केलं होतं, आपल्याला माहिती की सेवा क्षेत्र असेल, MSME असेल, शेती असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना आपण कर्ज देतो, राईट. तर त्या कर्जाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. ठीक आहे, थोडक्यात कर्जाचं प्रमाण वाढलं असं तुम्ही एक ट्रेंड लक्षात ठेवा. नंतर एक्सपोर्टमध्ये बघा आपल्या निर्यातीच्या वाढीमध्ये थोडीशी किंचित घट झाली, म्हणजे आपली निर्यात होते ती वाढत आहे पण त्याच्या वाढीच्या ग्रोथ रेटमध्ये ना कमी आली, लक्षात घ्या. म्हणजे बघा पहिली कसं होतं ना 5चं 10, 10चं 15 असं होतं, पण आता ते कसं होतं वाढते, जसं की 5चं 6, 6चं 7 असं होतं. आपण या ठिकाणी वाढते असं म्हणतो, इथं पण वाढत आहे पण इथं ग्रोथ रेट जास्त होता ना, पण इथं ग्रोथ रेट बघा इथं कमी आहे. इथं 5चा गॅप आहे, इकडे 1-1चाच गॅप आहे, म्हणजे तो ग्रोथ रेट आहे ना तो कमी झाला, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे माल सामान थोडक्यात गुड्स म्हणायचं त्यांना, त्याच्या वाढीच्या त्याच्या निर्यातीच्या वाढीमध्ये किंचित वाढ झाली पण त्याच्यामध्ये किंचित घट झाली. कारण का जगामध्येच वाढ आलेली मंदावलेली होती 2023 आपण ऑलरेडी वर पाहिले की जागतिक इकॉनॉमी, म्हणजे बघा तुम्हाला म्हटलं की आपण जगाची इकॉनॉमी स्टडी का करायची, तर ह्या तुम्हाला गोष्टी इंटरलिंक करायची की भारताची जी इकॉनॉमीची जी म्हणतो ना आपण एक्सपोर्टची जी ग्रोथ आहे ती कमी झाली. याचं कारण का, जगामध्येच ऑलरेडी काय होतं ना, जागतिक अर्थव्यवस्था ही थोडीशी मंद झाली होती, हे त्याचं कारण आहे. असं तुम्हाला इंटरलिंक करावं लागतं, म्हणून म्हटलं की आपल्याला थोडंसं कंटेक्स्ट देखील स्टडी करायचं, राईट. त्याच्यानंतर पुढं याच्यामध्ये आपण पाहूया अजून याच्यामध्ये काय आहेत का. हा, आता हा टेबल बघा की GDP, GVA आणि त्यांच्या घटकांची वाढ मागणी उत्पन्न स्वरूपाचं काय वाढवत नाही. आता याच्यामध्ये फक्त महत्त्वाचे फॅक्ट्स आपण याच्यामध्ये पाहूया. महामारीमुळे आपण काय केलं तर महामारीमुळे आपण काउंटर सायकलिकल फिस्कल पॉलिसी आणली होती. काउंटर सायकल फिस्कल पॉलिसी काय असते, आपला जो बेसिक इकॉनॉमीचा चॅप्टर स्टडी केला आहे त्याच्यावर तुम्हाला मी सांगितलं बघा, फिस्कल पॉलिसीचे आपण वेगवेगळे टाईप्स करू शकतो. टाईप्स म्हणजे कसं आपण प्रकार करू शकतो की सध्या मार्केटमध्ये तेजी का मंदी आहे, काउंटर सायकलिकल पॉलिसी राबवायची की सायकलिकल पॉलिसी राबवायची, हे कशामुळे ठरतं, तुमच्या मार्केटमध्ये असणाऱ्या तेजीमुळे का मंदीमुळे, राईट. तर सरकारने काय म्हणते, महामारीमुळे सरकारने काउंटर सायकलिकल फिस्कल पॉलिसी राबवलेली आहे, राईट. तुम्हाला याच्यावर अंदाज कोण जाईल की मंदी असेल तर आपण काउंटर सायकल फिस्कल पॉलिसी राबवतो आणि तेजी असेल तर
सायकलिकल पॉलिसी राबवत असतो, तुम्ही याच्याकडे अंदाज बांधू शकता. आता याच्यामध्ये आपण नेमकं काय केलं तर आपण भांडवली खर्च वाढवला, राईट. आणि सरकारने याच्यामध्ये नेतृत्व केले मेन म्हणजे काय थोडक्यात सरकारने भांडवली खर्च वाढवला, त्याच्यामुळे इकॉनॉमी कशी खेळती राहते, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बूस्ट होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण भरपूर साऱ्या रिफॉर्म्स केले, सेक्टर रिफॉर्म्स असतील, राईट. त्याच्यामध्ये मग आपण डिजिटल इकॉनॉमी करणं असतील, प्रोसिजर वेगवेगळ्या प्रोसिजर आपण सिम्प्लिफाय केल्यात, राईट, सोप्या केल्यात या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेस सुधारला, म्हणजे काय व्यवसाय करणं सोपं झालं. त्याच्यानंतर डिजिटल टेक्नॉलॉजी आल्यामुळे बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या. बघा, लोक पहिल्यांदा पेटीएम वापरत नव्हते, जीपे वापरत नव्हते, आजकाल सर्रास लोक पेटीएम वापरतात, जीपे वापरतात, राईट. आपलं त्याच्यामुळे इन्क्लुजन वाढले, आपण जनधन आणलं, आपण बऱ्याचशा गोष्टी आता सरकार तर बऱ्याचशा स्वतः स्कीम आणते, आपल्याला माहिती लाडकी बहीण असेल, लाडकी बहिणी असेल, त्याच्यामुळे काय होतं तुमचं आर्थिक समावेशन वाढले, राईट. तर या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये बघा, इथे एक चार्ट दिलाय, त्याच्यामध्ये थोडक्यात डिप्रिशिटचा चार्ट आहे, आपण ह्याला आपण वर पाहिलेल्या त्या गोष्टी, राईट. त्या पुन्हा पुन्हा बघायची गरज नाही. आता मायक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी सेफगार्ड ग्रोथ म्हणजे काय, तुमच्या इकॉनॉमीमध्ये जर मायक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी असेल तर तुमची ग्रोथ चांगली होती. आता बघा, आपण फिस्कल कॉन्सॉलिडेशन आपण काय करतोय, आपण फिस्कल कॉन्सॉलिडेशन करतो. फिस्कल कॉन्सॉलिडेशन करतो म्हणजे काय, मराठीमध्ये सांगायचं झालं तर वित्तीय दृढीकरण करतो. आता वित्तीय दृढीकरण म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण काय करायचं ना, तुमचा रेव्हेन्यू वाढवायचा, रेव्हेन्यू काय करायचा वाढवायचा, म्हणजे थोडक्यात सरकारचं इन्कम वाढवायचं, पण तुमचा खर्च मात्र कमी करायचा. खर्च सरकार कसं कमी करेल, एक तर ज्या काही सबसिडी असतं ना सरकार, ते एक तर कमी करणार, म्हणजे फक्त ज्या महत्त्वाच्या त्याच ठेवणार, फालतू सबसिडी असेल तर बंद करणार, बिनकामाचं टॅक्स कन्सेशन असेल ते कमी करणार, त्या पद्धतीने. आणि रेव्हेन्यू मात्र वाढवणं, रेव्हेन्यूसाठी सरकार वेगवेगळे उपाय वापरतं, जसे की टॅक्स बेस वाढवणं. टॅक्स बेस वाढवलं की आपण मग तुमचा इकॉनॉमिकचा जो रेव्हेन्यू तो वाढून जातो. असं सरकार काय करतं, वेगवेगळे उपाय राबवून काय करतं, फिस्कल कॉन्सॉलिडेशन करत असतं. थोडक्यामध्ये काय, खर्च कमी करणं आणि इन्कम वाढवणं, आपल्या सोप्या भाषेमध्ये ही सरकार करतच असते, राईट. त्याच्यामुळे काय झालं, आपली जी फिस्कल डिफिसिट आहे ना ती कमी झाली, म्हणजे 6.4% तो कधीपर्यंत आली, 5.6%. ह्या लिडे आपण मी वर पाहिले, ते पुन्हा पुन्हा गोष्टी येत राहतात. आणि आपल्या फिस्कल डेफिशिट मेंटेन झाल्यामुळे आपली सॉवरेन डेट आहे, म्हणजे आपले जे सार्वभौम कर्ज आहे ते आपण टिकून ठेवले, आपण ते वाढून नाही देत. आपण कर्ज थोडंसं कमी म्हणजे मेंटेन ठेवलंय, पण ते वाढवून देत नाही. आता फिस्कल डेफिशिट कमी होण्याचे कारण देखील आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपले टॅक्स कलेक्शनमध्ये झालेली वाढ, आपला डायरेक्ट टॅक्स देखील वाढलाय, आपला इनडायरेक्ट टॅक्स देखील वाढलाय. त्याच्यानंतर आरबीआयकडनं सरकारला पैसे भेटतात, कुठले डिव्हिडंड, तो पाहिल्यासारखी आरबीआय काय करतं, त्यांना भेटलेला पैसा पाठवतो सरकारला, राईट. समथिंग लाख कोटी वगैरे, कितीतरी लाख कोटी पडत असतं आरबीआय प्रत्येक वर्षी. तर सरकारला ह्या गोष्टी भेटतात ना, म्हणजे एकतर टॅक्समध्ये झालेली वाढ, जर आरबीआयकडनं भेटलेला पैसा, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा जो आपण राजको राजकोषीय तुटीमधील जो मोठा वाटा आहे ना, आपण तो भांडवली खर्चाकडे वावला आहे, जेणेकरून काय होईल, आपला भांडवली खर्च जर आपण केला तर आपल्याला लॉंग टर्ममध्ये त्याचा फायदा होतो, राईट. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नंतर इन्कम, इन्कम बघा, आपल्याला महामारी म्हणजे आपल्याला कोविड-19 नंतर आपण अशी काय पावलं उचलले जेणेकरून काय झालं की आपलं फिस्कल कॉन्सॉलिडेशन म्हणजे राजकोषीय दृढीकरण करणं आपल्याला इझी होऊन गेलं. तर आपली रेव्हेन्यू रिसिप्ट बघा किती वाढले. 2024 त्यांनी सांगितलंय की सरकारच्या उत्पन्नामध्ये 14.15% वाढ झाली. कशामध्ये, रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये. हे पाठ करून ठेवा की रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये 2024 किती टक्क्याने वाढ झाली, ते 14.5%. त्याच्यानंतर आता ही नुसती रेव्हेन्यू ग्रोथ जी आहे हे फक्त टॅक्सवाले का दोन्ही, याच्यामध्ये टॅक्स आणि नॉन टॅक्स असे दोन्ही लक्षात ठेवा, 14.5% वाढले. नंतर ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू, त्याला आपण शॉर्टमध्ये GTR म्हणू, तर ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू किती टक्क्याने वाढला सरकारचा, 13.4% वाढला 2024, राईट. आणि त्यामुळेच तुमचा टॅक्स बायन्सी हा 1.4 एवढा राहिलेला आहे. कर महसूल वृद्धीचा गुणोत्तर म्हणतात त्याला, टॅक्स बायन्सी. आता GTR वाढला का, म्हणजे ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू का वाढला सरकारचा, तर याला दोन कारण, म्हणजे प्रत्यक्ष कर देखील वाढलाय, अप्रत्यक्ष कर देखील वाढलाय. प्रत्यक्ष करामध्ये 15.8%ची वाढ झाली आणि अप्रत्यक्ष करामध्ये 10.6%ची वाढ झाली, ठीक आहे. आणि ओव्हरऑल आपले GTR पैकी 55% महसूल प्रत्यक्ष करामधून भेटलाय आणि 45.5% हा अप्रत्यक्ष करून भेटलाय. हे पाठ करून ठेवा. आपल्या सध्याच्या कर संकलनामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा, असं जर तुम्हाला विचारतं, महसूल मध्ये कोणाचा वाटा जास्त आहे, प्रत्यक्ष करांचा जास्त आहे, किती, 55%, आणि अप्रत्यक्ष करांचा किती, 45%. हे पाठ करून ठेवा, खूप महत्त्वाची फॅक्ट आहे. आपली टॅक्स कलेक्शनची इफिशियन्सी वाढली. इफिशियन्सी म्हणजे काय, तर टॅक्स कलेक्शनचा खर्च तो कमी झाला, बघा त्याची इफिशियन्सी वाढली,
ठीक आहे. नंतर पुढचं आपला भांडवली खर्च. आपण भांडवली खर्च वाढवत गेले. भांडवली खर्च वाढवण्याचा फायदा काय असतो, तर आपल्याला माहिती आहे भांडवली आपण एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला लॉंग टर्ममध्ये काही ना काही रिटर्न भेटतो, राईट. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं खर्चाची गुणवत्ता सुधारते. समजा तुम्ही 100 रुपये खर्च करताय आणि त्यापैकी समजा तुम्ही 50 रुपये रेव्हेन्यूवर खर्च केला आणि तुम्ही 50 रुपये तुमचा कॅपिटलवर खर्च केला, राईट. आणि हे जर तुम्ही पुढच्या वर्षी जर असा प्रमाणाच असं केलं, समजा तुम्ही 100 रुपये 30 रुपये रेव्हेन्यूवर खर्च केला आणि डायरेक्टला 70 रुपये कॅपिटलवर खर्च केला, तर याचा अर्थ असा होतो की मागच्या वर्षीच्या तुलनेत तुम्ही ह्या वर्षी तुमच्या खर्चाची गुणवत्ता सुधारली. कारण का, तुम्ही कॅपिटलमध्ये जास्त पैसा गुंतवताय. हे खूप महत्त्वाचं असतं. कॅपिटलमध्ये पैसा गुंतवला की लॉंग टर्ममध्ये तुम्हाला जसा परतावा भेटतो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. जसं तुम्हाला मी मगाशी मशीनचं एक्झाम्पल देऊन सांगितलं होतं. तुम्ही एक मशिनरी घेतली जी काहीतरी वस्तू तयार करते. आता ती वस्तू तयार करते म्हणजे तुम्हाला त्याचा इन्कम भेटणार ना, तुम्ही त्या वस्तू विकल्या की, राईट. जस्ट सिम्पल एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतोय, तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कशामध्ये केली, ते तर त्या मशिनरीमध्ये केली. मशिनरीमध्ये इन्व्हेस्टमेंट ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असते. तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये, तुम्ही एखादं ऑफिस बांधता, की झाली तुमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, आणि त्याचा तुम्हाला लॉंग टर्ममध्ये काही ना काही परतावा भेटतो. हे झालं तुमचं एक प्रकार. तुमचं काय होतं, त्याची इफिशियन्सी सुधारते, तुमच्या खर्चाची इफिशियन्सी सुधारते. ठीक आहे. तर 2024मध्ये भांडवली खर्च 9.5 लाख कोटीवर पोहोचलेला होता, राईट. आणि त्यांनी सांगितले की तो मागच्या वर्षीच्या तुलनेत 28.2% वाढलाय. तर असा विचारले, भांडवली खर्च वाढलाय का वाढलाय, किती टक्क्याने वाढलाय? मागच्या वर्षीच्या तुलनेत 28.2% वाढलाय. आणि याच्यामध्ये फक्त सरकार नाही तर खाजगी सेक्टरचा देखील याच्यामध्ये वाटा आहे. राज्य सरकार स्वतः काय करते, म्हणजे सरकार काय करते, प्रायव्हेट सेक्टरला एक प्रकारचं प्रोत्साहन देते की तुम्ही देखील याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, राईट. नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी इथं चार्ट दिसत असेल की कशा प्रकारे तो कॅपेक्स वाढला, कॅपिटल एक्सपेंडिचर वाढलेला आहे. तुम्हाला दिसत असेल की कसं कसं हा ग्राफ कसा कसा वर चाललाय. ट्रेन लक्षात राहा, ट्रेन दाखवण्यासाठी तो चार्ट दाखवलाय. एक्झाममध्ये तुम्हाला त्याच्यावर शक्यतो प्रश्न विचारणार नाही. ट्रेन लक्षात ठेवा की कसा कसा तो कोविड-19 नंतर आपण कॅपिटल एक्सपेंडिचर वाढत चाललाय. नंतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बघा, 2024मध्ये एकूण खर्च हा अंदाजित बजेटपेक्षा 6,000 कोटींनी आपण कमी केलाय. 60,000 कोटींनी कमी केलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ग्रामीण विकास, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. नंतर इंटरेस्ट पेमेंट म्हणजे व्याज देखील आपल्याला द्यावं लागतं. तर व्याज आपण देखील कमी केले. आपण काय केलं, थोडक्यात आपला खर्च अशा प्रकारे मॅनेज केला आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्याला जास्त व्याज द्यायची मग गरज करत नाही. असं थोडक्यात सरकारने सांगितलं की आम्ही कर्ज घेताना अशा प्रकारे मॅनेज करतो की आपल्याला त्याच्यावर जास्त इंटरेस्ट द्यायची गरज पडणार नाही. म्हणजे याचाच अर्थ असा काय, सरकार थोडक्यामध्ये काय करते, एकतर स्वस्त कर्ज घेते, तर त्याला थोडंसं काहीतरी डोकं लावते असं तुम्ही समजू शकता. त्याच्यानंतर 2024मध्ये व्याज देयकांचा वाटा म्हणजे आपली जी इंटरेस्ट लायबिलिटी असते ती एकूण खर्चाची किती होती, तर 30.4% होती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग आपण भरपूर साऱ्या गोष्टी केल्या, जसं की आपण फिस्कल कॉन्सॉलिडेशन केलं, ॲसेट मॉनिटायझेशन केलं, खाजगीकरण केलं. या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. नंतर सबसिडी एक्सपेंडिचर. आता सबसिडी आपण कमी केल्या. बघा, सबसिडीचा तोटा काय असतो माहिती का, अनुदान म्हणजे थोडक्यात सरकारला असं वाटतं की हा फुकटचा खर्च आहे. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा डिफिसिट वाढू शकतो, फिस्कल डिफिसिट वाढू शकतो जर का सरकारने अनुदानावर जास्त खर्च केला तर. सरकार काय करतं, अनुदानाचा खर्च कमी करतं. मग एखादी स्कीम मर्ज करणं असेल, समजा 4 स्कीम असेल त्याच्यामध्ये मर्ज करून एकच स्कीम करतं, जेणेकरून त्याच्यावरचा अनुदानाचा खर्च कमी होईल. त्याच्यानंतर जे लाभार्थी, फुकटचे लाभार्थी, त्यांचं सबसिडी बंद करून टाकतो. तर ते सबसिडी घेणं हे खूप स्ट्रिक्ट करून टाकतो, जेणेकरून काय होतं, सरकारचा खर्च कमी होतो. थोडक्यात अनुदानाचा खर्च कमी झाला ते सरकारला फायदा आहे ना, त्याचा सरकारचा डेफिसिट कमी होऊ शकतो. त्यांनी सांगितले की 2023मध्ये मोठ्या अनुदानावरील खर्च 22.1% घटलाय. त्याच्यामध्ये आपण खताचं अनुदान कमी केले, किती, 24.6% कमी केले. आणि अन्नधान्याच्या अनुदानामध्ये 22.4% घट केलेली आहे. शेती क्षेत्रामध्ये घट केल्याचं तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवू शकता. आता सरकारने कसं फायनान्स मेंटेन केलं बघा, राज्य सरकारचं वित्त व्यवस्थापन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट फायनान्स. तुम्ही पाहू शकता की राज्य सरकार जे काही कर्ज घेत आहेत त्यांचं प्रमाण थोडं थोडं कमी होत चाललंय. बघा, आधी किती होतं, 30.2%, नंतर 28, नंतर 27, नंतर 27. थोडक्यात तुम्हाला डिक्लाइनिंग ट्रेंड दिसते. म्हणजे राज्य सरकारांचं जे कर्जाचं बर्डन आहे थोडक्यात ते सुधारत आहे असं त्यांना सांगायचं की थोडक्यात ते कमी कमी होत चाललंय. हा ट्रेंड लक्षात ठेवा तुम्ही, हे पाठ करत बसू नका आकडेवारी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया जनरल गव्हर्नमेंट डेट. हे थोडक्यात फिस्कल इयर 2024मध्ये सरकारी कर्जाचे प्रमाण GDPशी असलेलं प्रमाण
एक किंचित वाढले. हा पण तसं पाहिलं तर डिक्लाइनिंग ट्रेंड आहे, पण थोडक्यात वाढले किती 2024 मध्ये हार्डली वाढले बघा. 27.1% 27.5% झाले. ते काही जास्त महत्त्वाचं नाही. याचं कारण पण देखील त्यांनी सांगितले. याचं कारण काय, तर चलनविषयक कठोर धोरणामुळे व्याजदर वाढले, आणि व्याजदर वाढले महागाईतील गट झाल्यामुळे नाममात्र जीडीपी वाढ अंदाजापेक्षा कमी राहिली. आता ह्या तुम्ही किचकट गोष्टी पाठलाग करत बसतो. तुम्हाला थोडक्यात सिंपल लक्षात ठेवायचे की जो स्टेट गव्हर्नमेंटनी जे काय कर्ज घेतलंय त्यांचा त्यामध्ये डिक्लाइनिंग ट्रेंड दिसतोय, राईट. फक्त 24 मध्ये थोडीशी किंचित वाढ झाली. आता केंद्र सरकारने देखील कर्ज घेतले, त्याच्यामध्ये देखील थोडंसं त्यांनी सांगितले की त्यांनी देखील थोडासा प्रयत्न असा केलाय की त्यांचं कर्जाचं प्रमाण थोडंसं कमी होईल. ठीक आहे. हां, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे भारताच्या क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा. भारताने आत्तापर्यंत उचललेली पावले, भारताची वाढत असलेली इकॉनॉमी, याच्यामुळे जगामधल्या जे रेटिंग एजन्सी आहेत त्यांनी भारताचं जे स्टेटस आहे ते वाढवले बघा. तुला मगाशी सांगितलं होतं की S&P जे ग्लोबल रेटिंग आहेत ना, SCP झाले कोणते, यांनी भारताचं मागच्या 13 वर्षामध्ये त्याला खूप चांगलं रेटिंग दिलंय. मागच्या 13 वर्षामध्ये त्यांनी स्थिरच ठेवलं होतं आपलं रेटिंग. आता ते अपग्रेड करून त्यांनी सकारात्मक केलं आणि थोडक्यात ऑप्टिमिस्टिक केलंय. आधी कसं होतं, स्टडी होता, त्याला स्टडीवरनं त्याला ऑप्टिमिस्टिक केलंय, राईट. थोडक्यात आपल्याला त्यांनी अपग्रेड केलं, लक्षात ठेवा. आणि त्यांनी कारण देखील नमूद केलं की त्यांनी सरकारने केलेल्या चलनविषयक आणि राजकोषीय धोरणं म्हणजे मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसीमुळं सरकारच्या कर्जाच्या खर्चामध्ये घट होईल, सरकारच्या व्याजाच्या भारामध्ये घट होईल, आणि त्याची इकॉनॉमी सुधारेल आणि स्टॅबल होईल असं त्यांनी कारण नमूद केलेलं आहे. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये त्याच्यामध्ये अजून सुधारणा करतील. ते खुश जर झाले तर भारताचे रेटिंग अजून ते सुधारतील. नंतर इन्फ्लेशनरी प्रेशर. आता इन्फ्लेशनरी प्रेशर तुम्हाला दिसत असेल की इन्फ्लेशन आपलं कसं कमी जास्त झालंय. याच्यामध्ये का तर पुढे येते बघा इन्फ्लेशन. हा तर बघा, किरकोळ महागाई 23 मध्ये किती होते, 6.6%. ती घटून किती झाली, 5.4%. हे पाठ करून ठेवा की महागाई कमी कमी होत चालली आपली. आधी 6.6% होती 23 मध्ये, आता ती घटून किती झाली, 5.4%. महागाई कमी व्हायचे कारण देखील त्यांनी सांगितले की सरकारने वेगवेगळे उपाययोजना राबवल्या. पहिली गोष्ट म्हणजे ओपन मार्केट सेल. आता ओपन मार्केट सेल काय असते, मला बेसिक गोष्ट मी या ठिकाणी सांगणार नाही, कारण का आपण या बेसिक लेक्चरमध्ये हे सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहेत. बुकमध्ये देखील या गोष्टी दिलेल्या आहेत की ओपन मार्केट सेल म्हणजे काय, त्याच मार्केटमध्ये पैसा जास्त असतो, त्याचा RBI अशा प्रकारचं धोरण राबवते, राईट, मार्केटमधला पैसा काढून घेण्यासाठी. नंतर विशिष्ट दुर्गममध्ये किरकोळ विक्री केली. त्याच्यानंतर योग्य वेळी आयात करणं, राईट. त्याच्यानंतर LPG सिलेंडरच्या किमती कमी करणं, पेट्रोल डिझेलची किमती कमी करणं, राईट. त्याच्यानंतर RBIने जो पॉलिसी रेट आहे तो वाढवला होता, जेणेकरून कर्ज जे आहे ना थोडंसं महाग होईल. कर्ज महाग झाले की मग मार्केटमध्ये पैसा थोडासा कमी होतो, त्याच्यामुळे तुमची महागाई कमी राहते, महागाई मेंटेन राहते. नंतर भारताची युनिक पोझिशन काय त्यांनी सांगितलंय. भारताची युनिक पोझिशन का, तर भारत हा एकमेव देश होता ज्याने उच्च आर्थिक वाढ मेंटेन केली आणि कमी महागाईचा मार्ग अवलंबला. म्हणजे काय, आपण इकॉनॉमिक ग्रोथ अचीव केली आणि आपली इन्फ्लेशन देखील आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवल्या, असं मी भारताची युनिक पोझिशन सांगितले. त्याच्यानंतर द फायनान्शियल सिस्टम रिमेन्स रेझिलियंट, म्हणजे भारताची आर्थिक प्रणाली स्थिर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर का स्थिर राहतं, पहिली गोष्ट म्हणजे RBIची भूमिका. RBI काय करतं, वेळोवेळी वेगवेगळं पाऊल उचलत असतं. पुढची गोष्ट म्हणजे ॲसेट क्वालिटी. आपली जी बँकेची ॲसेट क्वालिटी सुधारली बघा. एक जमाना असा होता, तुम्हाला माहीत असेल की बँकेची जी नॉन परफॉर्मिंग ॲसेट होती ही खूप ढासळली होती. म्हणजे किती, ते 15%पर्यंत गेली होती बघा, राईट. म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट अशा गोष्टी असते की समजा बँकेने कर्ज दिलं तर ते कर्ज परत भेटेल याची काही गॅरंटी नसते. पण सिम्पल एक्झाम्पल देतो, विजय मल्ल्या. आता विजय मल्ल्याचं बऱ्यापैकी कर्ज आपल्याला म्हणजे डुबल्यात जमा आहे, कारण का ते त्यांनी फेडल्यानंतर पळून गेला. ते असेल ना, तुम्हाला माहिती असेल नीरव मोदी, विजय मल्ल्या, हे सगळे कर्ज बुडवे लोक आहेत, राईट. त्याच्यामुळे काय होतं, बँकेची नॉन परफॉर्मिंग ॲसेट वाढते. पण सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या उपायामुळे काय झालंय, तर मागच्या काही वर्षांमध्ये इथं त्यांनी दिले बघा की नॉन परफॉर्मिंग ॲसेटचं प्रमाण 2.28%पर्यंत घडलंय, जी की 12 वर्षामधील सगळ्यात कमी. हे खूप महत्त्वाचे अचिव्हमेंट आहे बँकांसाठी की नॉन परफॉर्मिंग ॲसेट हे 2.8%पर्यंत घसरले, जी की एकेकाळी किती होते, 15%पर्यंत गेले होते बघा, तुम्हाला माहिती असेल. हे खूप महत्त्वाचे अचिव्हमेंट आहे. त्याच्यानंतर इंडियाज एक्सटर्नल सेक्टर इज सेफली नेव्हिगेटिंग थ्रू अनसर्टन्टीज. म्हणजे काय, भारताचं एक्सटर्नल सेक्टर म्हणजे आपण व्यापार वगैरे या गोष्टी करतोय ते थोडंसं अनसर्टन्टीज मधून जाते, कारण का जगामध्ये खूप सारे उलट्या पालत होते. आता बघा मर्चंटाईज एक्सपोर्ट, त्यांचं म्हणणं असं आहे की 2024 मध्ये वस्तू निर्यातीत घट सुरू राहिली. याचं कारण का, तर जगामध्ये मागणीमध्येच कमतरता निर्माण झाली. जगामध्ये आलेल्या प्रॉब्लेममुळे, जगामध्ये आलेल्या थोड्याशा मंदीमुळे
जगामध्ये म्हणून तशी मागणी निर्माण झाली नाही आणि त्याच्यामुळे आपल्या जे एक्सपोर्टची ग्रोथ आहे ना थोडीशी ती किंचित कमी झाली असं त्याने थोडक्यात सांगितलंय. ह्या तुम्हाला वर मी एक्सप्लेन करून सांगितलेलं होतं, राईट. हा, आपली ट्रेड डेफिसिट कमी झाली, मात्र वस्तू आयात वाढीतील मोठ्या घसरणीमुळे आणि वस्तूंच्या किमतीतील घट झाल्यामुळे 2024 मध्ये डेफिसिट कुठली तर व्यापारी डेफिसिट अर्थात ट्रेड डेफिसिट आपली कमी झालेली आहे. ही खूप महत्त्वाची आपल्यासाठी गोष्ट आहे की आपल्या ट्रेड डेफिसिट कमी झाले, आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. नंतर सर्व्हिस एक्सपोर्ट बघा, सर्व्हिस सेक्टरनी 2024 मध्ये एक नवीन उच्चांक गाठलाय. किती गाठलाय तर सर्व्हिस सेक्टरचा एक्सपोर्ट किती होता, एक महत्त्वाची फॅक्ट पाठ करून ठेवा की सर्व्हिस सेक्टरचा किती होता एक्सपोर्ट, $341 बिलियन. हा एवढा उच्चांक त्यांनी गाठला, नवीन उच्चांक गाठलाय. नंतर प्रायव्हेट ट्रान्सफर म्हणजे काय, भारताच्या बाहेर गेलेले लोक असतात ते काय करतात, भारतामध्ये नातेवाईकांना म्हणा, त्यांच्या आईवडिलांना म्हणा, त्यांना पैसे पाठवतात. तर ते पैसे बघा किती पाठवतात. परदेशातील लोकांनी पाठवलेल्या निधीमुळे निव्वळ खाजगी हस्तांतरण $106 बिलियन पर्यंत वाढले. किती, $106 बिलियन एवढे प्रायव्हेट ट्रान्सफर वाढलेले आहेत. त्याच्यानंतर चालू खातं, करंट अकाउंट डिपॉझिट म्हणजे कॅड. करंट अकाउंट डिपॉझिट किती राहिले तर GDPच्या 0.7% वर राहिले, राईट. मागच्या वर्षी किती होतं, मागच्या वर्षी कॅड होते 2% लक्षात घ्या GDPच्या तुलनेमध्ये. मागच्या वर्षी 2% होती, आता ती कमी होऊन किती झाली 0.6%. हे खूप ही महत्त्वाची फॅक्टर पाठ करून ठेवा की आपला कॅड किती होता, मागच्या वर्षी 2% होता, यावर्षी किती आहे 0.6%. नंतर पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, आपण त्याला FPI म्हणतो बघा, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. आपण जो ट्रेड अँड कॅपिटलचा चॅप्टर स्टडी केला त्याच्यामध्ये आपण तुम्हाला मी FPIचे मिनिंग सांगितलं होतं, राईट. FPIचे वेगवेगळे टाईप सांगितले होते. आपला जो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आहे तर एक आपल्याला ते कायम चांगलं भेटत असतं. त्यांचं म्हणणं असं होतं की कॅडला निधी मिळाला आणि RBIला पुनर्संचालनासाठी निर्माण झाला. तर 2024 मध्ये FPI इनफ्लो किती होता आपल्याकडे तर $44.1 बिलियन होता. हे एक महत्त्वाचे फॅक्टर पाठ करून ठेवा की 2024 मध्ये त्यांनी जर असा प्रश्न विचारला 2024 मध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट किती आलं भारतामध्ये तर ते $44.1 बिलियन एवढं आलं असं तुम्ही पाठ करून ठेवा. शॉर्ट साईटला एक फॅक्ट लिहून ठेवा तुमच्या नोट्समध्ये की $44.1 बिलियन एवढा आपल्याकडे FPI प्राप्त झालेला आहे 2024 मध्ये. नंतर FDI, आता FDI आणि FPI मधला फरक ऑलरेडी आपण बेसिक लेक्चरमध्ये कव्हर केला आहे. तर आपल्याकडे FDI किती झाला बघा, FDI आपला थोडासा कमी झाला आहे, म्हणजे 23च्या तुलनेमध्ये 24मध्ये घट झाली. तर $42.2 बिलियन एवढा आपला 23मध्ये होता, पण तो 24मध्ये घट होऊन किती झाला आहे तर तो $26.2 बिलियन, $26.5 बिलियन एवढा झाला. हे फॅक्ट पाठ करून ठेवा की FDIमध्ये घट झालेली आहे 23च्या तुलनेमध्ये 24मध्ये. किती घट झाली म्हणजे बघा ना, खूप मोठी घट आहे. $42 बिलियन वरून $26.5 बिलियन एवढा कमी झाला आहे. आणि याचं कारण काय, की पहिली गोष्ट म्हणजे भारतामध्ये जे गुंतवणूकदार होते ना त्यांनी काय केला, तिथून एकतर पैसा काढून घेतला, डिसइन्व्हेस्टमेंट केलं. तुम्हाला माहीत असेल कारण, याचं कारण काय असतं, समजा भारताच्या बाहेर दुसरी एखादी कंपनी असेल, कंपनी म्हणजे मी कंट्री म्हणतो, समजा अमेरिकेमध्ये समजा तिकडे जर त्यांना व्याजदर जास्त भेटत असेल, म्हणजे समजा त्यांना 100 रुपयावर समजा त्यांना 5% व्याजदर भेटत असेल, तुम्ही 100 रुपये ठेवले की तुम्हाला बघा ना बँकेमध्ये समजा 5 रुपये बँक तुम्हाला व्याज देत असेल, राईट. आणि समजा दुसरी एखादी कंट्री असेल तुम्हाला 100 रुपये समजा 10 रुपये व्याज देते, तर तुम्ही ऑब्विसली कुठं पैसे ठेवणार, हे 10 रुपयावाल्याकडे ठेवणार ना. तसा प्रकार होतो. ज्यावेळेस बाहेरच्या कंट्रीचे काय होतात व्याजदर वाढतात त्यावेळेस काय करते, एखादा गुंतवणूकदार काय करतो तर त्यांचे पैसे काढून घेतो आणि त्या वाढलेल्या व्याजदर ठिकाण असतात त्या ठिकाणी गुंतवतो, जेणेकरून काय होतो त्याला फायदा होतो. आणि हेच कारण होतं FDI कमी व्हायचं 2024मध्ये. तिकडं बाहेरच्या ठिकाणी रेट वाढले त्यांनी तर पैसा काढून दिला. त्याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज रिझर्व हे पाठ करून ठेवा की मार्च 2024 अखेर भारताकरेल असलेला चलनसाठा किती होता तर तो 11 महिने आपल्याला पुरेल एवढा चलनसाठा होता. वर ऑलरेडी आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्वचा जो चार्ट आपण पाहिला होता, वर आपण एक ग्राफ पाहिला बघा स्नॅपशॉटमध्ये. तर तुम्हाला मी राऊंड फिगर लक्षात ठेवायला सांगितली होती की राऊंड फिगर $750 बिलियन लक्षात ठेवा, राईट. आणि 2024मध्ये एकूण कर्जाच्या तुलनेत परकीय चलनसाठीचे प्रमाण किती होतं 97.4% होतं. नंतर बाह्य कर्ज, आता बाह्य कर्ज GDPचे किती टक्के होतं 18.7% होतं, राईट. म्हणजे एक्सटर्नल डेट की GDP रेशो असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर हे पाठ करून ठेवा किती आहे, एक्सटर्नल डेट म्हणजे बाह्य कर्ज GDP रेशो 18.6% होता 2024मध्ये. नंतर पुढचं आपण पाहतो म्हणजे रिडक्शन इन मॅक्रो व्हलनरेबिलिटी, म्हणजे मॅक्रो व्हलनरेबिलिटी आपली कमी का झाली, याचं कारण म्हणजे आपण फिस्कल कन्सॉलिडेशनचा मार्ग अवलंबला आहे. त्याच्यानंतर आपलं सॉव्हरन डेट
जे आहे आपण चांगल्या प्रकारे मेंटेन केले. आपण फिजिकल डेफिसिट असेल, करंट अकाउंट डेफिसिट असेल, महागाई असेल, सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली मॅनेज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्ट्रेंथनिंग स्टॅटिस्टिकल सिस्टीम. आपली स्टॅटिस्टिकल सिस्टीम आपण जर स्ट्रेंथन केली म्हणजे सुधारली तर त्याचा फायदा असा होतो की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी डेटा अनालिसिस करणं इझी होऊन जातं. आपल्याकडं पुरेशा प्रकारची सांख्यिकी आकडेवर उपलब्ध असेल तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अनालिसिस करणं इझी होऊन जातं. म्हणून त्यांनी स्ट्रेंथनिंग स्टॅटिस्टिकल सिस्टीम असं म्हटलंय, राईट. त्याच्यानंतर महत्त्वाची संस्था कुठली आपल्याला माहिती आहे, तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, राईट. तर ही मिनिस्ट्री आहे तर हे सगळं स्टॅटिस्टिक्स रिलेटेड डेटा सांभाळत असतं. आपल्याला माहिती आहे GDP असेल, बऱ्याचशा गोष्टी असेल, हे सगळ्या गोष्टी करायचं काम ते करत असतं. त्याच्यानंतर आता मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रॉब्लेम इम्प्लिमेंटेशन काय करते, त्यांनी वेगवेगळे सर्वेक्षण हाती घेते. त्याच्यानंतर मग जे अनकॉर्पोरेटेड क्षेत्र असतील त्या ठिकाणचं त्यांचं सर्वेक्षण करायचं काम करते. टाईम यूज सर्वेक्षण त्यांचं चालू असतं. सर्व सेक्टरसाठी देखील त्यांचं वेगवेगळे पायलट प्रोजेक्ट चालू असतात. म्हणजे इकॉनॉमिकचं सर्वेक्षण करणं आणि एक आकडेवारीचा एक बेस तयार करणं, डाटाबेस तयार करायचं काम पण करत असतं मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रॉब्लेम इम्प्लिमेंटेशन, हे करत असतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पिरियडिक लेबर फोर्स सर्वे याचं काम काय, तर आपला जो लेबर फोर्स आहे तो आपल्याकडे किती आहे हे थोडक्यात मेजर करायचं काम PLFचं डेटा करत असतं, राईट. आणि ते हे रेग्युलर करत असतात, लक्षात ठेवा. नंतर माहिती तंत्रज्ञान, IT आपल्याकडं सगळीकडं ITचा वापर करतोय, राईट. त्यामुळे ते एक देखील महत्त्वाचं आहे. नंतर मेटाडेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, एक असा ओव्हरऑल डेटा, प्रिन्सिपल डेटा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या असतात. तुमचा प्रशासकीय सगळा डेटा त्याचा जर आपण वापर केला त्याचा आपण त्याच्याद्वारे आपण प्रशासन चांगल्या प्रकारे चालू शकतो, राईट. त्याला आपण मेटा डेटा म्हणतो. मेटा म्हणजे काय, थोडक्यात सगळ्यांचा बाप, राईट. तशा पद्धतीने थोडक्यात सगळा त्याचा डेटा तुमच्याकडे आपण मास्टर डेटा म्हणतो ना, मास्टर डेटा. ओव्हरऑल सगळ्यांचा डेटा सगळीकडे आपल्याकडे असेल तर त्याच्यानं आपण बऱ्याचशा आपल्याला पॉलिसी तयार करणं, काही डिसिजन घेणं, बेनिफिशियरी शोधणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला इझी होऊन जातात. नंतर युनिफाईड डेटा पोर्टल, UDP आपण त्याला म्हणू. सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल इम्प्लिमेंटेशनने काय केलं आहे, तर एक UDP प्रोजेक्ट चालू केला. UDP म्हणजे काय, तर युनिफाईड डेटा पोर्टल चालू केलं आहे. या ठिकाणी काय होणार, एक सेंटरचा एक डेटाबेस असेल आणि एक स्टोरेज सिस्टीम असेल, जेणेकरून या ठिकाणी सगळी माहिती साठवली जाईल. नंतर बेस रिव्हिजन म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल इम्प्लिमेंटेशन तर चाललेलं आहे, हे त्यांचं आधार वर्ष बदलायचं काम चाललंय. म्हणजे आधी आपल्याला माहिती आपण 2011-12 हे सध्याचं आपलं बेस आहे रे, तर त्याचं चाललंय की आपण चेंज करायला पाहिजे. ते थोडंसं लेटेस्ट म्हणजे जवळचं ठेवायला पाहिजे, जेणेकरून काय होईल, आपल्याला थोडंसं लेटेस्ट गोष्टींच्या नुसार आपल्याला महागाईवर अंदाज निर्माण करता येईल, त्याच्यानुसार आपले टार्गेट ठरवतील. म्हणून त्यांनी बेस चेंज करायसाठी त्यांचा विचार चालू आहे, राईट. त्याच्यानंतर डेटा लिंकेजेस, जे सगळं आपल्याकडे डेटा आहे त्यांचा आपण जर एकमेकाची लिंकेजेस जर केल्या तर त्याच्याद्वारे आपण बऱ्याचशा गोष्टी पॉलिसी तयार करणं म्हणा, बेनिफिशियरी आयडेंटिफाय करणं म्हणा, सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, राईट. आता हे जस्ट पाठ करत नका बसू, जास्त तुम्हाला मी ओव्हरऑल थोडक्यात सिंपल भाषेमध्ये सांगते. नंतर सामान्य वित्तीय डेटा मानके, आता हे काही जास्त वाचत बसू नका, हे काही एक्झामच्या अंगाने जास्त महत्त्वाचं नाही आहे. हा इन्क्लुझिव्ह ग्रोथ, आता इन्क्लुझिव्ह ग्रोथसाठी सरकारचा अप्रोच चेंज झाला आहे. कसा बदल झाला आहे की सरकार थोडं इनपुट ओरिएंटेड करत होतं, आता तर थोडंसं कसं करतंय, परिणाम आधारित करते. परिणाम आधारित म्हणजे काय, फक्त इनपुटवर फोकस न करता तसा लोकांवर काय परिणाम होते, राईट, त्याचा आउटपुट आपल्याला काय भेटते ते खूप महत्त्वाचं ना. तर तसं लोकांवर काय परिणाम होते, सरकार लोकांचं जीवनमान सुधारते का, याच्यावर आपण सध्या जास्त फोकस करतोय. त्याच्यानंतर हां, तर आपण काही गोष्टी बघा राबवल्या, जसं की ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आहे, म्हणजे महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम आपण राबवला आहे 2018पासून. त्याच्यानंतर आपण ॲस्पिरेशनल तालुका प्रोग्राम देखील आपण राबवला आहे, राईट. म्हणजे जसं ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आणला तसंच आपण ॲस्पिरेशनल तालुका प्रोग्राम देखील आणला. त्याच्यानंतर आपण सीमावर्ती भागासाठी व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम आणला. त्याच्यानंतर आपण विकसित भारत संकल्प यात्रा आणली. नंतर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपण आणलं आहे. जनधन, आधार आणि मोबाईल ही ट्रिनिटी आपण आणली. त्याच्यामुळे काय झालं,
बेनिफिशरीला जाणारा जो पैसा होता, जसा आपण म्हणू शकतो की गळती होत होती, ब्लॅक मार्केटसाठी वापरत होतो, तो गळती कमी झालेली आहे. आणि DBTमध्ये बघा आपण 2013 पासून आत्तापर्यंत 36.3 लाख कोटी रुपये एवढे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. राईट. त्याच्यानंतर बघा आता पॉप्युलेशन या संदर्भात या ठिकाणी चार्ट दिला आहे की मल्टी डायमेन्शनली पोअर पॉप्युलेशन आपली कमी होत गेली. 1500 साली आपली किती ते बहुआयामी दारिद्र्य आपल्याकडे किती होतं? 24.85% होतं. हे पाठ करून ठेवा. 2015-16 साली 24.85% जनता आपली ही बहुआयामी दारिद्र्य होती. 19-20मध्ये ते 14.96% झाली. आणि आता 22-23मध्ये असं त्यांनी प्रोजेक्ट केलं आहे की ती कमी होऊन 11.28% आलेली असेल. ही फॅक्ट पाठ करून ठेवा की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी कशी कशी कमी होत गेलेली आहे. हां. त्याच्यानंतर वार्षिक प्रेडिक्ट लेवल फोर्स अहवालानुसार 15 वर्ष व त्यावरील व्यक्तीसाठी भारतातील बेरोजगारी दर हा कमी कमी होत चालला आहे. तर कोविड-19 नंतर त्यांनी सांगितलं की आपल्याकडं अनएम्प्लॉयमेंट कमी कमी होत चालला आहे. राईट. त्याच्यानंतर आपला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आणि वर्कर टू पॉप्युलेशन रेशो आपल्याला वाढत वाढत चालला आहे. नंतर महिलांचा देखील कामगारामधील सहभाग वाढत चालला आहे. राईट. तर तो कसा कसा वाढत चाललाय बघा. 17-18मध्ये किती होता? 30.3% होता. ही पाठ करून ठेवा. कधी? 5 वर्षापूर्वी. आणि आता 22-23मध्ये ते किती झालं? 37%. हे ऑलरेडी आपण वर फॅक्ट पाहिली होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील महिलांचा कामगारामध्ये असलेला सहभाग वाढत चालला आहे. नंतर गरिबी कमी होणे. गरिबी कशी कमी झाली तुम्हाला मेलेडीवर चार्टमध्ये सांगितलं आहे. इथं बघा हा चार्ट सांगितला होता. हे पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर पुढचं बघा, कन्झम्पशन एक्सपेंडिचर आपला सुधारला आहे. त्याच्यानंतर आउटलुक. आता आउटलुक हे ज्या आहेत ना बऱ्याचशा गोष्टी, त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला रिपीट झालेल्या असतील, त्यामुळे पुन्हा पुन्हा काय करण्यात काय अर्थ नाही आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही निवांत असू शकता. हे कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जसं एक ट्रेंड सांगण्यासाठी, याच्यामध्ये जास्त काय फॅक्ट महत्त्वाचे नाहीत, त्या महत्त्वाचे फॅक्ट आहेत ऑलरेडी आपण वर कवर केल्यात. जसे तुम्हाला माहिती म्हणून वाचू शकता की फ्युचरमध्ये काय होणार आहे बाबा. राईट. त्या हिशोबाने आणि आपल्या MPSCमध्ये शक्यतो फ्युचरच्या अँगलचा प्रश्न विचारत नाही, कारण फ्युचरमध्ये काय होईल आपल्याला माहीत नाही. हे कशासाठी महत्त्वाचं आहे, हे थोडंसं डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलने आपण थोडंसं टाकलं होतं. कारण कसं आपण हा सर्वे घेतोय, आपण फक्त राज्यसेवेसाठी घेत नाही, आपण आपली इकॉनॉमी सर्वेची वेगळी बॅच आहे. त्याच्यामुळे आपण या सगळ्यांची चांगली सर्वे घेतोय, म्हणजे राज्यसेवा, कंबाईन, डिस्क्रिप्टिव्ह, या सगळ्यांची चांगली बॅच घेतो. त्याच्यामुळे आपण त्या हिशोबाने आपण लेक्चर घेतोय. राईट. तर अशा प्रकारे आपल्या ओव्हरऑल अँगलने जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण इथपर्यंत कव्हर केल्यात. हां, याचा अर्थ असं नाही की आपले लेक्चर संपले. तुम्हाला मधल्या गोष्टी सांगतोय कुठल्या ऑब्जेक्टिव्हच्या अँगलने स्किप करायच्यात. तर आपण पुढे या. आता बजेट काय सांगतात, अर्थसंकल्प काय सांगतो, तर ग्रोथ बघा. ग्रोथ आपली फिस्कल इयर 2024मध्ये भारताचा विकास दर किती राहिला? 8.2%. आणि आपला फिस्कल डिफिसिट 24-25मध्ये GDPच्या 4.9% असेल. ते जी झालं ते 4.9% करा. त्याच्यानंतर यांनी असं सांगितलंय की आपण आर्थिक धोरणाचा आराखडा. तर आर्थिक धोरणाचा आराखडा म्हणजे काय? आपण जो काही आपल्याला आर्थिक विकास करायचा आहे त्याचा आपण एक व्यापक दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. पुढच्या पिढीसाठी आपण सुधारणांचा विस्तार करतोय, रोजगाराच्या संधी निर्माण करतोय. राईट. अशा वेगवेगळ्या संधी आपण निर्माण करत आहोत. त्याच्यानंतर FDIची वाढ होण्यासाठी, परदेशी गुंतवणुकीची वाढ वाढण्यासाठी आपण काय करतोय, जे काही नियम आहे त्याला आपण सिम्प्लिफाय करतोय. नंतर टॅक्सेशनसाठी बघा, सरकार टॅक्सेशनची सिस्टम आपल्याला अजून सिम्प्लिफाय करतोय. जसे की GST प्रणाली आपण सिम्प्लिफाय केली. त्याच्यानंतर कस्टम ड्युटीमधली आपण कपात केलेली आहे. त्याच्यानंतर जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात तर अजून सिम्प्लिफाय केले. नंतर आपण नवीन टॅक्सेशन सिस्टीम आणण्याचा प्रयत्न करतोय. नंतर कॅपिटल गेन्स टॅक्स प्रणाली आपण सुलभ केलेली आहे. नंतर स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी एंजल टॅक्स आपण रद्द केला आहे. हे महत्त्वाचे फॅक्ट हे पाठ करून ठेवा की एंजल टॅक्स रद्द केलेला आहे. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी
एंजल टॅक्स रद्द केला आहे कशासाठी, तर स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी. हे पाठ करून ठेवा. नंतर एम्प्लॉयमेंट बघा, आपण पंतप्रधान काय केलं तर 5 योजनांसाठी एक योजना पॅकेज जाहीर केलं, राईट. त्याच्यापैकी 3 योजना ह्या रोजगारासंदर्भात होत्या, राईट. तर आता असं सांगितलंय की 500 शीर्ष कंपन्यांमध्ये 1 कोटी युवकांना 5 वर्षात इंटर्नशिपची संधी देण्यासाठी नवीन योजना सुरू केली जाईल, असं त्याला सांगितलं होतं. नंतर मॉडेल स्किल लोन योजना अंतर्गत 7.5 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येईल, असं सांगितलं होतं. हे सगळं बजेटच सांगतो बरं का मी, तुम्हाला असं कन्फ्युजन होऊन जाऊ नका. हे बजेटमधल्या काही गोष्टी सांगितल्यात आपण, की ग्रोथ कसं राहील, टॅक्स सेजनसाठी सरकारने काय प्रयत्न करायचं ठरवलं आहे. नंतर मग रोजगारासाठी काय ठरवलं, तर मॉडेल स्किल योजना, तर याच्या अंतर्गत 7.5 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येईल. त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, आता इन्क्लुझिव्ह ग्रोथसाठी बघा सरकारने प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान आणले. आता ह्या अभियानांतर्गत 63,000 गावांचा विकास करून 5 कोटी आदिवासी लोकांची सोशो इकॉनॉमिक कंडिशन सुधारायची, कशाच्या माध्यमातून, पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियान. नंतर निवृत्ती वेतन योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम, तर NPS वरून तुम्हाला माहिती असेल पाठीमागे खूप वादंग निर्माण झाला, राईट. तर कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेत नियोक्त्यांनी योगदान म्हणून दिलेल्या खर्चावर वजावटीची मर्यादा 10 वरून 14% केलं जाईल. आता हे बघा, ही जी जुनी पेन्शन स्कीम, नवीन पेन्शन स्कीम, हे जे आहे ना, याचा आपण कम्पेरेटिव्ह चार्ट आपण इकॉनॉमिक्सच्या चॅनलवर टाकला आहे बघा. तर इकॉनॉमिक्सच्या चॅनलवर तुम्ही ह्या तिघांमधलं कम्पॅरिझन पाहून घ्या, की हे जे भांडणं चालू आहेत ना, की जुनी पेन्शन स्कीम, नवीन पेन्शन स्कीम, हे असे आपण वेगवेगळे टाईपचे कम्पॅरिझन करून दिले, तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं लक्षात येईल या तिघांमध्ये नेमका फरक काय. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा, तर आपण पायाभूत सुविधांसाठी 11,11,111 कोटीची तरतूद केलेली आहे, राईट. 11,11,111 कोटीची आपण पायाभूत सुविधांसाठी आपण तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर राज्यांना आपण 1.5 लाख कोटी दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज म्हणून देणार आहे. नंतर MSMEसाठी आपण काय केले, तर क्रेडिट गॅरंटी स्कीम आणली MSMEसाठी. नंतर एक नवीन असेसमेंट मॉडेल आणणार आहे. त्याच्यानंतर आपण त्यांना संकटाच्या काळात मदत करणार आहे. नंतर PPPच्या आधारे आपण एक प्रकारचं कॉमर्स एक्सपोर्ट हब स्थापन करणार आहे, कशासाठी, MSMEसाठी. म्हणजे काय, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग. पुन्हा सांगतो, क्रेडिट गॅरंटी स्कीम, एक नवीन मूल्यांकन म्हणजे असेसमेंट मॉडेल. नंतर संकटाच्या काळामध्ये त्यांना आर्थिक सहाय्य आणि कॉमर्स एक्सपोर्ट हब म्हणून त्यांना डेव्हलप करायचं. नंतर स्टॅटिस्टिक्स, आपण स्टॅटिस्टिक्स सुधारायचा प्रयत्न करतोय, राईट. तर अशा प्रकारे आपला हा जो पहिला चॅप्टर या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. तर आता तुम्हाला या ठिकाणी ह्या जे आहे ना इन्क्लुझिव्ह ग्रोथचे फॅक्ट पाठ करून ठेवा, कुठल्या स्कीम, राईट. हे जर तुम्हाला सांगितले प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान, नंतर NPS, हे 2 पाठ करून ठेवा त्याच्यामधले. नंतर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण 111 लाख कोटी हे पाठ करून ठेवा, आणि राज्यांना आपण 1.5 लाख कोटी देणार आहे. ह्या महत्त्वाची फॅक्ट आहे, ही 111 लाख कोटी ही खूप महत्त्वाची फॅक्ट होती. नंतर MSMEसाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम, एक प्रकारचं असेसमेंट मॉडेल, त्याच्यानंतर कॉमर्स एक्सपोर्ट हब, हे फॅक्ट. नंतर सुधारित मॉडेल स्किल योजनेअंतर्गत 7.5 लाख रुपयापर्यंत कर्ज, हे महत्त्वाचं आहे. नंतर एंजल टॅक्स आपण रद्द केलाय, हे महत्त्वाचं फॅक्ट आहे. जर ग्रोथ ऑलरेडी आपण सांगितलं होतं. अशा प्रकारे आपण एक्झामच्या अँगलने पहिला जो आपला चॅप्टर होता कुठला, तो कव्हर केलाय, राईट. दिसल तुम्हाला PDF मोठी दिसल, यातला फॅक्ट्स खूप हार्डली एका पानात तुमचे फॅक्ट लिहून होतील. तुम्ही हा चॅप्टर पाहिल्यानंतर मी आता ज्या सगळ्या फॅक्ट सांगितल्या त्या एका पानावर लिहून काढा, तुमचा एका पानामध्ये हा चॅप्टर संपून जाईल, ठीक आहे. फक्त आपण ते तुम्हाला ते दिसण्यासाठी चांगलं व्हावं म्हणजे म्हणून त्याचा फॉन्ट थोडासा मोठा घेतला आहे. आय होप तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्याल. तर या ठिकाणी आपण थांबूया. अशा ठिकाणी आपला पहिला जो चॅप्टर होता कुठला, तर स्टेट ऑफ द इकॉनॉमी स्टडी ॲज शी गोज, या ठिकाणी आपण कंप्लीट करा. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.